ओम श्री गुरुचरित्र प्रारंभ दिवस चौथा। श्री गणेशाय नम, श्री सरस्वत्याय नम, श्री गुरुभ्यो नम। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा, विनवितसे कर जोडुनी भक्तिभावे करुणिया। जय जया सिद्धमुनी तुची तारक भावाणी। अज्ञान तिमिर नासोनी ज्योती स्वरूप तुची होती। अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी। तुझी कृपा जहाली तरी तारिले माते स्वामीया। तुवा दाविला निजपंथ जेने जोडे परमार्थ। विश्वपालक गुरुनाथ तुची होसी स्वामीया। गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हास। तृप्त न होय गा मानस तृषा आणिक होतसे। तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नवे मी वंशोवंशी। निजस्वरूप आम्हासी दाविले तुम्ही सिद्धमुनी। मागे कथा निरोपिलीसी अभिनव झाले सृष्टीशी। पतिता करवी ख्यातीशी वेदचारी म्हणविले। त्रिविक्रम महामुनेश्वराशी बोधिले ज्ञान प्रकाशी। पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे वातारा। ऐकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण। प्रेमभावे अलिंगोण आश्वासितसे तये वेळी। धन्य धन्य शिष्य मोडी तुझ लादले अभिष्ट सकळी। गुरुची कृपा तत्काळी जहाली आता परियेसा। धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला गुरुचरणी। तुची तुरलासी भवानी सकाळी भिष्टे साधतील। तुवा कुशिला वृत्तांत संतोष झाला अजिभौत। श्री गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता। एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा। संकेत मार्गे तुझ आता निरोपितसे परियेसी। पुढे असता वर्तमानी तया गानगा सांगता अगम्य परियेसा। महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची। काया धरुणी मानवाची चरित्र केले भूमीवरी। तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू। प्रकाशत्व चारी राष्ट्र समस्त येती दर्शना। येती भक्त यात्रेशी एको भावे भक्तीशी। श्री गुरुदर्शन मात्रेशी सकळा भीष्ट पावती। दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त। वांजेशी पुत्र होय त्वरित। कुष्ठ अशेन जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा। अक्षयहीणा अक्षयती बधीर करणी ऐकती। अपस्मारादी रोग जाती श्री गुरुचरण दर्शन मात्रे। परिस लागता लोहासी सुवर्ण होय नवल कायसी। श्री गुरुकृपा होय जासी सकाळा भीष्ट पाविजे ऐसे असता वर्तमानी। उत्तर दिशे माहुर स्थानी होता विप्र महाधनी। नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मरती। करी दुःख करीती दत्तात्रय आराधिती। स्त्री पुरुष दोघे जन पुढे जाहला अनिक सुत। तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत। अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी। अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी। व्रत बंध केला तयासी वर्ष 12 होता तयासी। विवाह करीती प्रीतीशी अति सुंदर नोवरीशी। विचारुनी प्रीती करे मदनाचे रती सरशी। रूप दिशे नोवरीशी अतिप्रीती सासू श्व सुरासी। महाप्रेमे पती पाळीती दंपती एकची वयसी। अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्ष तया पुत्राशी। दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण। न विसंबती क्षण क्षण अतिप्रिय परियेस। ऐशी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुष। अनेक औषधे देता एका आरोग्य नोहे तयासी। नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी। त्याची भार्या प्रीतीशी आपण न घे सदा अन्न। पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण। पतीस देता औषध दान प्राशन करी परियेसा। येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयाशी। पतिवर्ता स्त्री कैशी पुरुषा सवे कष्ट तसे। पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरशी अवला। तीर्थ घेऊन चरण कमला काळ क्रमी तया जवळी। दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्य साचे। पतिवर्ता सुमण तिचे न विसंबेची क्षणाभरी। जितके अन्न पतीशी तितकेच ग्रास आपणाशी। जैसे अवदसर देशी दाशी आपण घेतेचे परियेसा। माता पिता दायाद होती समस्त दिशी वरीती। पतिवर्ता ज्ञानवंती न ऐके बोल कवणाचे। दिव्य वस्त्रादी आभरणे त्याजिली समस्त भूषणे। पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणत असे। उभयंताची माता पिता महाधनिक श्रीमंता। पुत्र कन्येशी पाहता दुःख करीती परियेसा। अनेक जपानुष्ठान मंत्र विद्या महाहवन अपरिमित ब्रह्मण भोजन कर वितती अवधारा। अनेक परीचे वैद्य येते दिव्य रस औषधे देती। शमन नव्हे कवणे रीती मोह व्याधीने व्यापिले। पुसती जाणत्या ज्योतिषाशी पूजा करीती कुलदेवताची। काही केली या पुत्राशी आरोग्य नोहे सर्वथा। वैद्य म्हणती तये वेळी नवे बर्वे त्याची अडळी। राखील जरी चंद्रमुळी मनुष्य यत्न नवे आता। ऐसे अकोणी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता। जय जय जगन्नाथा दत्तात्रया गुरुमूर्ती। आराधुनिया तुम्हाशी पुत्र लाधलो संतोषी। पापरूप आपणाशी निधान केवी राहो पाये। एकची पुत्र आमचे वंशी त्या ते जरीन रखीशी। प्राण देऊ तया सरशी दत्तात्रय स्वामीया। ऐसे नाना परी देखा दुःख करीती जन निजन का।
वारी तसे पुत्र ऐका माता पिता लिंगोनी. म्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण तुम्हा दिधले. अधिक कैचे घेऊ भले ऋणानुबंध न चुकेची. ऐसे एकूणी माता पिता दोघे जहाली मूर्छांगता. पुत्रावरील लोळता महादुःख दाटूनिया. म्हणती ताता पुत्र डाया आमुची आशा झाली वाया. पोशिशी आम्हा म्हणून या निश्चय केला होता आपण. उभ गोनिया आम्हाशी सोडून केवी जाऊ पहासी. वृद्धाप्यपणी आपणाशी धर्म घडे केवी तुझ. ऐकोणी माता पिता वचन विणवितसे आक्रंद दोन. करणी ईश्वराधीन मनुष्यरत्न काय चाले. माता पित्यांचे ऋण पुत्र करावे उत्तीर्ण. तरी पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी. मातेने केले मद पोषण एके घडीचे रस्तानं पाण. उत्तीर्ण नव्हे भावार्ण जन्मा तरी येऊन या. आपण जन्मलो तुमची उदरी कष्ट दाविले आतीवरी. सौख्याने देखा कवनेपरी ऐसा आपण पापी देखा. आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे. जैसे काही असेल होणे ब्रह्माधिकान सुटेची. येणे परी जन निजन नका. संभाषितसे पुत्रनिका तेने परी श्रेयशी देखा. सांगतसे परीयसा म्हणे एक प्राणेश्वरी. झाले आमुचे दिवस जरी मज निमित्ते कष्टलीस भारी. वृथा केले कष्ट तुझे पूर्वजन्मीचे वैरपण. तुझशी होता माझा क्षीण म्हणून तुझे दिधले जाण. जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी रहासी आमुचे घरी. तुझं पोषितील परी करी तुझं वाटेल कष्ट भारी. जाई आपुले म्हणून माहेरा ऐसे तुझे सुंदरपण. न लादे आपण दैवहीन न राहे तुझे अवहेपण. माझे अंग स्पर्शता ऐकोणी पतीचे वचन. मूर्छा आली तत्क्षण माता लावून या चरणा. दुःख करी तयवेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा. तुम्ही मदन अभेरा तुम्हा सरी दातारा. अनिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह. सेवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह. समागमी तुमची आपण असे दोघांची या वचनी. ऐकून या जनक जननी देह टाकून या धरणी. दुःख करीते तयवेळी उठवून या श्रुशु राशी. संपोखितसे सासूशी न कर चिंता हो हा भरवसी. पती आपुला वाचेल विणवितसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमुळी. पाठवा एखाद्या स्त्री पती आपुला वाचेल. सांगती लोक महिमा ख्याती. श्री नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती. गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे. त्यांचे दर्शन मात्रेशी आरोग्य होईल पतीशी. आम्हा पाठवा त्वरितेशी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट समस्तांशी. माता पिता श्वशुरांशी निरोप घेऊन सकळिकांशी. निगती झाली तयवेळी तया रोगिया करोनी डोली. घेऊन निघाली ती बाळी. विनवितसे तयवेळी आपले सासू सुरांशी. स्थिर करून अंतःकरण सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत. म्हणून सासू सुरांशी नमन करी प्रीतीशी. आशीर्वाद रीती हर्षी अहे व पण स्थिर होय. तुझे दैवे तरी आता आमुचा पुत्र वाचो ओ माता. म्हणून निघाले बोळवित आशीर्वाद देता ती. येणे परी पती सहित निगती झाली पतिवर्ता. क्वचित काळ मार्ग क्रमिता आली गांगा पुराशी. मार्ग क्रमिता योगी याशी अधिक जाहला त्रिदोषी. उतरता ग्राम प्रदेशी अतिसंकट जाहले पै. विचारिता श्री गुरुशी गेले होते संगमाशी. जावे म्हणून दर्शनाशी निगती झाली तयवेळी. पतिवर्ता तयवेळ आली आपुले पती जवळ. पाहता जाहला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी. आकांत करीते नारी लोळ तसे धरणीवरी. भोस कोणी घ्यावया सुरी वारीची तेशी ग्राम लोक. आपली शिरभूमीशी होन हानी उरी पाषणेशी. केश मोकळे आक्रोशी प्रलापितसे परियेसा. हा हा देवा काय केले का मद गायीशी गांजिले. आशा करून आले राखीशी प्राण म्हणून. पूजेशी जाता देऊळात पडे देऊळ घरी घात. ऐशी काणी न ऐको मात दुष्टाने झाला आपणाशी. उष्ण काळी तपोनी नरू ठाकुनी जया जखादा तरू. वृक्षाची पडे आघात धरू तयापरी झाले मज. तृषे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत. संधी सुसरी करी घात तयापरी मज झाले. व्याघ्र भळे पळे धेनू जाय आधार म्हणून. तेथेची वधिती येऊन तयापरी झाले मज. ऐशी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण. माता फिरत रांशी त्याजून घेऊन आले विदेशी. येणेपरी दुःख करीत पाहू आले जन समस्त. संभाषिताती दुःखम क्षमता अनेक परी करून या. वारितात नारी सुवासिनी का ओ दुःख करीशी कामिनी. विचार करी अंतकरणी होणार न चुके सकळी कांशी. ऐसे म्हणता नगर नारी तिशी दुःख झाले भारी. आठवितसे परोपरी आपुले जन्मकर्म सकळ. ऐका तुम्ही माया बहिणी आता कैसी वाचू प्राणी. पतीशी आले घेऊनी याची आशा करून या. आता कोणा शरण जावे राखेल कोण मज दिवे. प्राणेश्वरा तेजूने जावे केवी वाचू म्हणत असे. बाळपणी गौरीशी पूजा केली शंकराशी. विवाह होता परियशी पूजा केली मंगळा गौरी. अहे व पणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी.
सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रत दिके. जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त झाले आता व्यर्थ रुसली गौरी अपनावली. आता माझी या हळदीशी तोर पडले गळसरीशी सर्वस्व दिधले ध्वनीशी कंकण कंचुकी परी येसा. कुठे गेले माझे पुण्य पुढचा पाजीला गौरी रमण. कैसे केले मद निर्माण ऐका माय बहिणी हो. केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण. लोकांसरही नोहे जाण प्राणेश्वर परी येसा. ऐसे नाना परी देखा करी पतिव्रता दुःखा. पतीच्या पाहुणिया मुखा अनेक दुःख अधिक करी. अलिंगुणी प्रेताशी रोदन करी बहुवशी. आठवी आपुली पूर्व दिवशी पूर्वस्नेह तय वेळी. म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे त्याजिले करा. उभग आला तुम्हा थोर म्हणून माते उपेक्षिले. कैशी आपण दैवहीन तटाकी खापर लागता विघ्न. होताशी तू निधान आयुष्य तुझे पुणे झाले. तुमचे माता पितयांशी सांडुनी आणले परदेशी. जेणे परी श्रावणाशी वदिले राय दशरथे. तसे तुमची जनकजननी तुम्हा आणले तेजुनी. तुमची वार्ता ऐकूनी प्राण त्याचे दिले दोघे जण. तीन हत्या भरवंशी घडल्या मद पापिनीशी. वैरिणी होय मी तुम्हाशी पती घातकी आपण सत्य. ऐशी पापिणी चांडाळी निंदा करते लोक सकडी. प्राण घेतला मीच बळी प्राणेश्वर दातार. स्त्री नव्हे मी तुमची वैरी तैशी जैशी तिखट शस्त्रसुरी. वेदिले तुमची शिरडी घेतला प्राण आपणीच. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जोडी. मुख पाहते अंतकाळी त्याशी विघ्न आपण केले. माझ्या वृद्ध सासूसासऱ्याचं होती तुमची आस. पुरवला नाही त्यांचा सास त्या ते सांडून केवी गाता. एकची उदरी तुम्ही त्याशी उभग लेती पोसावयाची. आम्हा कुठे ठेवून जाशी प्राणेश्वरा दातारा. आता आपण कुठे जावे कवण माते उशिरू दिवे. न सांगता आम्हाशी बरवे निघुणी गेलाशी प्राणेश्वरा. तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू. लोकासमान नवसी सरू. प्रति पाळिले प्रतिभावे कधी नेणे पृथक कषणय. वामहस्त उशेविण फुटत असे अंतःकरण. केवी वाचू प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण. पती नवसी माझा प्राण सोडून जातोशी निर्वाण. कवणे करू वाचू मी आता कवण धऱ्या जाणे. कवण घेतील मद पोचणे बालविधवा म्हणून जन. निंदा अपवाद ठेविती एकही बुद्धी मधून मा सांगता. त्याजीला आत्मा प्राण नता. कुठे जावे आपण आता केशवपण करुणी. तुझे प्रेम होते भरले मातापिता ते उसरले. त्याची घरा नाही गेले बोलावणे नित्य येतो. केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा. दैनवृत्ती जातारा चित्ती वृत्ती केवी धरू. जवावरी होताशी तू छत्र सर्वा ठाई मी पवित्र. म्हणिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील. सासू सुरापाशी जाणे मज देखता त्याही मरणे. गृह झाले अरण्य ब्रह्मा विधे प्राणेश्वरा. घेऊणी आले आरोग्याशी जेथे ठेवणे तुम्हाशी. कवी जाऊ घराशी राक्षसी मी पापिण. ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरापरी. इतुके होता अंबज अवसरी आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरिला जसे करी येऊन जवळी उभा ठेवा. संभाषितसे त्यावेळी काव प्रलपिशीत सुडी. जैसे लिहिले कपाडी त्यापरी होतसे. पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण अढळ. वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी न ये प्राण त्वेताची. जैसे लिहिले ललाटेशी त्यापरी घडेल जाण. मूढपणे दुःख करीती समजता मरण तू जाणती. कवण वाचला असे धरित्रीशी सांग आम्हाशी म्हणत असे. आपुला म्हणशी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नारू. तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता. पूर येता गंगेत नाना परीची काष्टे वाहत. येऊनी एके ठाई मिळत फाकंती अनेक चहूकडे. पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपराय. क्रमुनी प्रहर चारी जाती मागुती चहूकडे. तैसा हा संसार जाण नाही. कवण वाचला असे स्त्री माया मोहे कलत्र पुत्री. पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा कोण फणे फेन. तरी देह तेने परी देह जाण स्थिर नोहे याची कारण. शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह. तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे. तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती. कर्मा सारिखी दुःख प्राप्ती. माया मोहाची रीती मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण उपजे सत्व रज तमो गुण. येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा. हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन. सुखदुःख आपले गुण भोगीजे आपुले अर्धव. कल्पकोटी दिवसवरी देवांच आयुष्य आहे तरी. त्याशी काळ न चुकेसरी मनुष्याचा कवन पाड. काळ समस्ताची कारण कर्माधीन देह गुण. स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहाशी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण. उपजता संतोष नको म्हणा मेलिया दुःख न करावे. जधी गर्भ होता नरू जाणजे नश्य म्हणून प्रख्यात थोरू. त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म परी येसा. कोणा मृत्यू पूर्व वयसी कवणा मृत्यू वृद्धाप्येशी. जैसे आर्जव असे त्याशी तया परी घडे जाणं. पूर्वजन्मांजवा सारसरसी भोगणे होय दुःख सुख दुःख अंशी. कलत्र पुत्र पतिहर्षी पाप पुण्याशी जाणा. आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य. ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वजना. एखादे समयी कर्माशी लागी जेल पुण्यवशी.
देवदानव मनुष्याची काळ न चुके भरवसे. संसार म्हणजे स्वप्नापुरी इंद्रजाल गारुडी सरी. मिथ्या जाण दयापुरी दुःख आपण करू नये. शत सहस्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी. वाया दुःख करशी जणी मूर्खपणे करून या. पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा रुधिर मेद मज्जा अस्थिनर विष्टामूत्र श्लेष संबंधी. ऐशा शरीर अघोरात पाहता काय असे स्वार्थ. मलमूत्र भरले रक्त त्या कारणे शोक का करीची. विचार पाहे पुढे आपुला पुणे परी मार्ग असे भला. संसार सागर पाहिजे तरला त्याचा मार्ग पाहे बळा. येणे परी तियेशी बोधित झाला तापसी. ज्ञान झाले तियेशी सांडी शोक तयावेळी. कर जोडून तये वेळी माता ठेवीनो चरण कमळी. विनवितसे करुणा बाळी उद्धारी स्वामी म्हणून ये. कवण मार्ग आपणाशी जैसा स्वामी निरोप देसो. जनक जननी तू आम्हाची तारी तारी म्हणत असे. कवने परी तारेण आपण हा संसार भ्रवाण. तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागला. ऐकोणी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन. बोलत असे विस्तारून आचरण स्त्रियांचे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार. ऐकता समस्त पापदूर सकळा विष्णू साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक धारक संवदे प्रेतांगणा शोको नाम त्रिशतोमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुदेव नमः. सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व झाले यो ऐका. योगेश्वर तो करणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म. योगेश्वर म्हणते तियेशी स्त्रियांची आचार मद पुसशी. सांगणे तुझं विस्तारशी. भवसागर तरावया पती असता कवण धर्म. अथवा मेलिया कवण कर्म उभय पक्षी विस्तारून. सांगेन ऐक चिकचित्ते तुझं मानले ते बर्वे. त्याची तुवा अंगीकारावे स्त्रियांची रहाटी मी स्वभावे. सांगेन एकचित्ते कथा स्कंद पुराणात काशी खंडी विस्तारत. स्त्रियांचे धर्म असती बहुत एकचित्ते ऐकावे. अगस्त्य ऋषी महामुनी जो का होता काशी भुवनी. लोपा मुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परीयसा. पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आण्विक कुणी. वसुधा तेथे वर्तमानी झाले अपूर्व परीयसा. तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा. विंध्याचळ म्हणजे गिरी अपूर्व वन नानापरी. शोभायमान महाशिखरी बहुरम्य परीयसा. ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी. संतोषी दहाला पाहुणी स्तुती केली तयावेळी. म्हणे नारद विद्यांसी आणिक पर्वत नाही तुझ सरसी. समस्त वृक्ष तुझपाशी महारम्य स्थळ तुझे. परी असे एके उणे मेरू सरसी नोहे जाणे. स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परीयसा. ऐशे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोनी. वाढता झाला तत्क्षणी मेरू सरिया होऊ म्हणे. वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा. क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनाशी. विंध्या दक्षिण भागीशी अंधकारण अहर्निशी. सूर्यरश्मी न विषय ऐशी. यज्ञादी कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवणी. विनवू आले इंद्रभुवनी विंध्य पर्वताची करणी. सांगता ती विस्तारे इंद्र कोपणी तयवेळी. गेला तया ब्रह्माजवळी सांगे वृत्तांत सकळी. तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्राशी. आहे कारण आम्हाशी अगस्त्य असे पुरी काशी. तया दक्षिण दिशे पाठवावे दक्षिण दिशा भूमीशी. आधार नाही परीयशी. या कारणे अगस्त्याशी दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जोद का. गुरु येताची सन्मुखा नमिता होय शरणागत. अगस्त्य सांगेल शिष्याशी वाढो नको म्हणून त्याशी. नमन करिता शिखरेशी भूमी समान करिले देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता. अगस्त्य ऋषींशी विनविता पाठवे दक्षिणेशी. येणे परी इंद्राशी सांगे ब्रह्मदेव हर्षी. निरोप घेऊन वेगेशी निगता झाला अमरनाथ. देवा संहिता इंद्र देखा सर्वे बृहस्पती ऐका. ऋषी मिळून समस्तिका त्वरित आले काशी भुवनाशी. अगस्त्याचे आश्रमाशी पातले इंद्र समस्त ऋषी. देवगुरु महाहर्षी बृहस्पती सर्वे असे. देखोनिया अगस्त्यामुनी समस्तांते वेदू बंधोनी. अर्ध्य पाद्य देऊनी पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती. आणिक सर्वेची वणिती. लोपामुद्रा पतिवर्तते देवगुरु बृहस्पती. सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता होती. लोपा मुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनुसया जाणा महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती. पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती. शत्रुपा स्वयंभूसती. मेनका जाण अति ख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जाण ध्रुवाची माता. संज्ञा देवी सूर्यकांता. स्वाहा देवी होती ख्याता यज्ञपुरुषांची प्राणेश्वरी. याहून अधिक आचार्य ख्याता लोपा मुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे करू विस्तारून. पुरुषी जेविता प्रसाद दान मुख्य भोजन स्त्रियेशी. आणिक सेवा असे करणे उभा पुरुष ते उभी असणे. आज्ञे विने न बसणे अवज्ञा न करी पतीची. दिवसाखंड सेवा करणे अतिथी येथा पूजा करणे. पती निरुपाविन दान दानधर्म न करावा. पतीची सेवा निरंतरी. म्हणी भावीजी हाची हरी.
शयनकाळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीने. पती निद्रिस्त जहिल्यावरी आपण मग शयज किजे नारी. चोळी तानवडे ठेवी दुरी पुरुष श्रीन स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषाशी होय उन्हा तो आयुषी. घेऊ नये नाम त्याशी पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती देखा पूर्वी उठीचे सती ऐका. करणे सडा समार्जन नदिका करणे निर्मळ मंगलप्रद. पती पूजा करनित्य सदा घ्यावे पादतीर्थ. चरणावरी ठेवणी माथा म्हणावे तुझी शंकर. असता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष. अथवा जाता ग्रामा पुरुष शृंगार आपण करू नये. पती निष्ठुर बोले जरी आपण मनी कोप न करी. क्षमा म्हणून चरण धरी रागण धरी जे मनात. पती येता बाहेरुनी सामोरी जाये तक्षणी. सहस्र कामे तेजुनी सन्मुख जावे पतिव्रते. काय निरूप म्हणून पुसावे पतीशी बंधोनी. जे जे जैसे वसे पतीचे म्हणी तया परी रहाटावे. पतिव्रतेचे लक्षण सांगणे एका देवगण. बहिर्द्वारा जाता क्षण अनेक दोष परी येसा. बहिर्द्वारा जाणे जरी पाहू नये नर नारी. सर्वतो परतावी ते नारी आपले घरी असावे. जारी का पाहावे परद्वारी उलकू योनी जन्मणारी. याच कारणे व्रत थोरी लोपामुद्रा पतिव्रतेचे. लोपामुद्रा पतिव्रता बहिर्द्वारा न वचे सर्वथा. प्रातकाळात जो का होता सडा समार्जन करी तसे. देवोपकरणी उजळवणी गंगा शतादी करुणी. पुष्पवर्ती पंचवर्णी रंगमालिका दिवासी. अनुष्ठानाहुनी पती येता सकळ आयती करी त्वरिता. धरुणिया पतीचे चित्तवृत्ता पतिवर्ता राहत असते. पती असता उच्चित्त त्यांचे भोजन करावे मनोवाचे. नसतील गावी पुरुषाचे अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. अतिथीशी धेवणी अन्न अथवा धेनुसी पूजन. भोजन करावे सगुण पतिवर्ता परी येसा. गृह निरंतर निर्मळ करी निरोप वेगळा धर्म न करी. व्रते उपवास येणे परी निर्भा वेगळे न करी जाण. उत्साह होता नगरात कधी पाहावे न म्हणत. तीर्थयात्रा विवाहार्थ कधी न वचे परी येसा. पुरुष संतोष असला तरी दुच्छित नसावे त्या नारी. पुरुष दूषित असे तरी आपण संतोषी नसावे. रजस्वला झालिया देखा बोलू नये मौन निका. न ऐकावी वेधध्वनी देखा मुख्य दाखवू नये. ऐसे चारी दिवसवरी आचरावे तिने नारी. सुष्णात होता अवसरी पुरुष मुख अवलकुजी. जरी का नसेल पुरुष भोवणी त्याचे रूप द्यावे म्हणे. सूर्यमंडळ पाहुणी गृहात जावे पतिव्रते. पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लावले ख्यात. सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेण. करी कंकण तोडकाणी पुरुषा समीप येणे परी. न करीजे इष्टती शेजारिणीशी रजकिनी स्त्री कुह किसी. जैन श्री दरिद्रीनिशी इष्टत्व करिता हानी होय. पुरुष निंदा करी स्त्रियांशी बोलू नये पतिवर्ता ऐशी. बोलता घडती दोषी पतिव्रता लक्षण. सासू शशूर नंदावेणी धीर भावे तेजुनी. राहू म्हणे वेगळेनी श्वान योनी पावे सत्य. अंग धुवावे नग्नविणे उखळा मुसळा वरी न बैसणे. पाटा वरवंटावरी जाणं बैसू नये पतिव्रता. जाते उमऱ्यावरी देखा बैसू नये वडिला भिमुखा. पतिव्रता लक्षणे निका येणे परी असावे. पती सगळे विवाद देखा करीते पावे महादुःखा. पती अंतकरणी असे आहे का आपण एक करू नये. जरी असेल अभाग पुरुष अथवा दुष्ट नपुंसक असे व्याधिष्ट पुरुष एक देवा समान मानावा. तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा श्रीहरी. त्याचं बोले रहाटे जरी. परमेश्वरा प्रिय होय पतीचे म्हणजे आवडी. तिची घ्यावी लेणी लुंगडी. पती दुच्छित असता घडी आपण शृंगार करू नये. सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी. अस्ति पुत्र कन्या जरी तयामुखी सांगवावे. जरी नसेल जवळी कोण दाखवावी वास्तूची खूण. अमुक पाहिजे म्हणून निर्धारून सांगावे. जितके मिळेल पतीशी संतुष्ट करावे मनाशी. समर्था पाहुणे काक्षेशी पतिनिंदा करू नये. तीर्थयात्रेशी जाती लोक म्हणून जावे कवतुके. पुरुषाचे पादुदक याची तीर्थ म्हणावे. भगीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थाधिका. पती सेवा करणे सुखा. त्रयमूर्ती संतुष्ट होती व्रत करणे असेल म्हणी करावे पुरुषा सुसोनी. आत्मबुद्धी जरी खरेदी कोणी पती आयुष्य उणे होय. आनिक जाये नरकाप्रती पती घेऊन सांगाती ऐसे बोले वेदश्रुती. बृहस्पती सांगत असे पतीशी क्रोधे उत्तर देती. स्नान येऊनी जन्म होती. जंबुक होऊनी भुंकती ग्रामजवळी येऊन या. नित्य नेम करणे नारी पुरुषोच्छुट भोजन करी. पाव प्रक्षाळुनी तीर्थ धरी. तीर्थ घेऊनी मग जेवावे त्याचे प्रत्यक्ष शंकर. काम्य होतील मनोहर. पावतील वैकुंठ पर पतीसहित परी येसा. जाऊ नये वनभोजनाशी अथवा शेजारिया गृहाशी. इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. पुरुष आपले पुरुष दुर्बळ असती समर्थाची न करावी स्तुती. पती असेल अनाचार वृत्ती आपण निंदा करू नये. कैसा तरी असो पती आपण करावी त्याची स्तुती. तुझी म्हणावा लक्ष्मीपती ऐकू भावे करून या. सासूश्वर शुश्वर पुरुषापुढे नेट बोला नये गाडे. हासो नया तयापुढे पती आयुष्य उणे होय. सासू शुरा तेजोन वेगळे असेल म्हण कवण. उलक येऊनी जन्मवण. अरण्यात भुजित असे
पुरुष कोपे मारी जरी मरो म्हणे मुनी नारी जन्म पावेची व्यानी युनी व्याघ्री महारण्य घोरी वसे वर पुरुषाते नयनी पाहे उपदताची डोळे वरते होये पुरुषा वंतुनी विशेष खाय ग्राम सकुर होये जाण तोही जन्म सोडूनी उपजे वागुडी होऊनी आपुली विष्टा भक्षुनी वृक्षावरी लोंबतसे पती सन्मुख निष्ठोरुनी उत्तर देता कोपणी उपजे मुखी होऊनी सप्तजन्य दरिद्रपण पुरुष दुसरी पत्नी करी तिसवे आपण वैर धरी उपजे सप्त जन्मावरी दुर्भाग्य होय अवधारा पर पुरुषावरी दृष्टी करी उपजे ते अंगहीन नारी जन्म पावे पतिता घरी दरिद्री होऊनी परियेसा पुरुष येता बाहेरुनी सामोरे जावे ते भामिनी उदके पाद प्रक्षाळुनी विंदना करीजे श्रमहर पादसेवन भक्तीशी मृदू वाक्य बोलिजे पतीशी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देतील माता पिता निधी इष्टवर्ग बंधू भ्राता इह पराची जोडी देता पुरुष आपला देव जाणा गुरुधर्म देव तीर्थ समजती सर्व जाणावा आपुला पती ऐशी जे निश्चये सती पतिवर्तात तेची जाणा जीव असता शरीराशी पवित्र जाणा समस्तांशी जीव जाता क्षणिकीशी पिता उताळू नये जाणा तैसा पती प्राण आपुला पती नसता अशुची नातळा या कारणे पतीचं स्थळ प्राण आपुला जाणावा पती नसता स्त्रियांशी पाहू नये मुख त्यांशी विधवा म्हणजे प्रेताचरशी अपुत्री असता अधिक जाणा ग्रामाशी जाता परियशी विधवा येता सन्मुखेशी मरण होय सत्य त्याशी पुत्रवंती अशुभ नव्हे जाणा माता विधवा असे जरी पुत्राशी शकुन मंगळ करी पुत्राविणे विधवाचे नारी नमन तिशी करू नये तिच्या आशीर्वादे आपणा सर्व मंगळ होय जाणा तिचा शाप ही का मरणा तिशी कोणी बोलू नये या कारणे पतिवर्ता बरवे पुरुषा सवे जाता देह छाया देह संयुता कवी जाय परियसा चंद्रा सवे चांदणे जैसे मावळता सर्वेची जातसे मेघा सवे विजू असे तैसे पती सवे जावे सहगमन करणे मुख्य जाण धर्म थोर श्रुती वचन 42 कुळ उद्धरण पतिवर्ता परियसा पुरुष प्रेत झाल्यावरी सहगमन करती जाणारी एके पादचेरी अश्वमेध सहस्त्र पुण्य पापी पुरुष आपुला असे जाण त्यात आले असेल मरण यमदूत नेती जरी बांधून नरका प्रति पती येसा प्रतिवर्त रचणारी जरी आपण सहगमन करी जैशी सर्पाची नीती घारी तैशी पतीशी स्वर्गा नेई सहगमन केली नारी येता यमदूत पडती मार्गे न पाहता तिचे पतीशी सोडून त्वरिता जाती आपले यमापाशी पतिवर्ता शिरोमणी पतीशी बैसवी विमाणी पावे त्वरित स्वर्गभवनी देवांगणा करीती आरती यमदूत पडता काय बोलती कळाशी आपण न भिव खाती पतिवर्ता देखता भ्रांती भीत असो म्हणती देखा सूर्य भेतो देखुणी तिशी तपतो तेज मंदेशी अग्नी भेवुणी शांतीशी उष्ण तिशी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तिशी आपुले स्थान घेईल ऐशी जाय स्वर्ग भुवनाशी पतीसहित परियेसा येणे परी स्वर्ग भुवनी जाय नारी संतोषिणी आपुले पतीशी घेऊणी राहे स्वर्गी निरंतर औट कोटी रोमतिशी स्वधर्मे दिधले अग्निशी त्याचे फळ आहे कशी एकचित्ते परियेसा एकेक रोमाशी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानिदेशी पतिवर्ता राहे तेथे ऐशे पुण्य सहगमनाशी व्हावी कन्या ऐशी वंशी 42 पुढे कैशी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिची माता पिता एकविसात उद्धार होता धन्य पुरुष वंश ख्याता 42 उद्धारले ऐशे पुण्य सहगमनाशी पतिव्रता फळे तैशी आणिक सांगेने विस्तारेशी देवगुरु म्हणत असेल नारी दुराचारी अथवा जरी व्याभिचारी तिचे फळ आहे थोरी एकचित्ते परियसा उभय कुळे 42 जरी का असतील स्वर्गाचं त्याशी घेऊन नरकाचं प्रेम जाय परियसा अंगावरील रोमकिती तितुकी वर्षे ख्याती नरकामध्ये पंचनृती तिचे फळ असे भूमिदेवता असे म्हणे पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण पुनहित आपण म्हणत असे सूर्यचंद्र असे म्हणती आपुले किरणी आहेत ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावण होतसे वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्श ऐका पावण आपण झालं निंका पाहता समस्त पुनित होती घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे वंश उपकारती तशी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता देवा आणि पुरुष ख्याता करावी सुसकृत जन्मशता तरीच लादे तैशी सती चतुर्विद्य पुरुषात देखा स्त्रिये चेनी लांदे पुरुषानिका पतिवर्ता स्त्री अधिका पुण्यानुबंध मिळे जाणा ज्याचे घरी नाही सती पुण्य काही त्याशी न होती यज्ञादी कर्मे ख्याती अहर्ता नव्हे तो नर सती नाही ज्याचे घरी त्याशी नाही अरण्य दुरी उडता जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाणा ऐशी सती मिळे ज्याशी समस्त पुण्य घडती त्याशी पुत्र संतान परलोकाशी साधन होय सतीचेनी स्त्रिये विना असे जो नर त्याशी न साधे कर्माचार कर्मविहीन देवा पितृ कर्माह तो नोहे देखा
पुण्य जे घडे गंगा स्नान लाधे संधी सतीचे दर्शन महापापी होय पावन सप्तजन्म पापे जाती पतिवर्तेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु म्हणून सरस्वती गंगाधरू विनवितसे श्री तेजना सिद्ध म्हणे नामधारकाशी गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पाविती सद्गीतीची म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरुपम नाम 31 श्री गुरुदत्तार्पणा नमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुभ्यो नम पतिवर्तेची आचारगीती सांगे देवाशी बृहस्पती सहगमन केलिया फळश्रुती येणे परी निरोपिली विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु उसती देव ऋषे व शरू एका श्रुते एक चित्ते जवळी नसता आपुलापती त्याचे झाले असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन अथवा नसेल गरोदरी असे त्यांना कुमार कुमरी काय करावे तैशी नारी म्हणून विनविते गुरुशी ऐकून देवाचे वचन सांगता झाला विस्तारून एकचित्त करुणी म्हण ऐका श्रोते सकळिक पती जवळी असता जरी सहगमनात जावे तये नारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपाणी असेल कुमर तिने करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एकचित्ते परियसा विधवापणाचा आचार करिता असे पुण्य थोर निर्वतता आपुला भ्रतार केशवपण करावे ज्या का विधवा नारी केश राखीती त्याची एका फलश्रुती तिचे केश पुरुषा बांधिती नरका प्रति नीती जाण या कारणे वपन करावे तिने नित्य स्नान एक वेळ भोजन करावे तिने परियसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने 5 दिवसा पक्षमाशी करावे तिने उपोषणाशी अथवा चांद्रायण ग्रासी भोजन करणे परियसा चंद्रोदय बीजेशी 1 ग्रास त्या दिवशी तडत घ्यावे 15 ग्रासी पौर्णिमेशी भोजन कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उत्तरत नाही अमावस्या येता जरी 1 ग्रास जेवावे शक्ती नाही वृद्धापेशी एकान्न जेवावे परियेशी अथवा फल आहारेशी अथवा शाकाहार देखा अथवा घ्यावे क्षीर मात्र अधिक न घ्यावे पवित्र जेणे राह प्राणमात्रा श्वासोश्वास चाले असे शयन करी वंचकावरी पुरुषा खाली रवरव घुरी भुरी भोगी नरंग निरंतरी पतिसहित परियेसा करू नये मंगल स्नान अथवा देहमर्दन गंध परिमळ तांबूल जाण पुष्पादी तिने वर्जावे पुत्राविण असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी तीड दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णुपूजा करावी नित्य आपुला पुरुष हास्ती म्हणत पुरुषरूपी आठवे चित्त विष्णुस्थानी आरोपी जे पुरुष असतात जेणेप्री पती निरोपे आचार करी तेनेची रीती विष्णू आधारे त्याचे निरूप आचरावे तीर्थयात्रा उपवास व्रत विष्णू निरूपे करणे पवित्र अथवा गुरुद्विज असत त्याचे निरूप करावे आपण असता सुवासिनी जे जे प्रीती अंतकरणी त्याची वस्तू घ्यावी जणी विद्वद ब्राह्मण पूजनीय वैशाख माघ कार्तिक समान असे आचार विशेष माघस्थान तीर्थास विष्णू स्मरणे करावे वैशाखी जलकुंभदान कार्तिकी दीपाराधन घृत दान द्यावे ब्राह्मण यथानुशक्त्या दक्षिणेशी माघ मासी तिळ घृतेशी दान घ्यावे ब्राह्मणाशी वैशाख मासी अरण्याशी पोई घालीजे निर्मळ डोके शिवालया ईश्वरावरी गळती ठेवीची निर्मळ वारी गंध परिमळ पूजा करी अनंत पुण्य असे देखा ब्राह्मणाचे घरोघरी उदक घालीजे शक्त्यनुसारी अन्न द्यावे अवधारी अतिथी काळी विद्वजना तीर्थयात्रे जात्या लोका त्यात द्यावे शस्त्र पादुका येथील आपले गृहातिका पाद प्रक्षालन करावे वारा घालीजे विंझणेशी द्यावे वस्त्र परिधानेशी गंध तांबूल परिमळेशी कर्पूर विडा परियेसा जलपात्र द्यावे शक्तीशी गूढ आम्ल पान केशी द्राक्ष कर्दळी फळेशी ब्राह्मण द्यावे मनोहर जे जे दान देता द्विजा आपुले पतीच्या नामी सहजा संकल्प करावा पुरुष काजा धर्म करणे येणे परी कार्तिक मासी जवाचे अन्न अथवा जेवीजे एकान्न वृत्तांक शेवगा सुर्ण तैलादी मधु वर्जावे न जेवावे काश्य पात्रेशी तेजावे द्विदाळिका समस्ती मणी असावे पवित्र 1 मास परियेसा फ्लाश पात्री भोजन करणे मग करणे उद्यापन जे जे व्रत धरी आपण तेने परी परियेसा घृत भरून काश्य पात्र विप्रा द्यावे मनोरथ भूमिशयन केले व्रत मंचक द्यावा ब्राह्मणाशी जे जे रक्षणे त्याजरे आपण समस्त द्यावे ते ब्राह्मण रसद्रव्य 1 महिना त्याग करावे परियेसेना त्याजुनी दधी शिरा तेने उद्यापन करा असेल जरी शक्त्यनुसार धेनू द्यावी सालंकृत विशेष असे अनेक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवाशी म्हणे बृहस्पती दीपदान भोग सोळा
वरकड नव्हती धर्म सकळा, या कारणे अनंत फळ दीपदान करावे. माघ स्नान माघमासी करणे सूर्योदयासी, येणे परी एकमासी आचरावे भक्तीने. लाडू तिळवे खर्जुरेशी करुणी पक्वाने ब्राह्मणाशी, द्यावी तिने भक्तीशी विप्र वर्गा परी येसा. शर्करा मिरे अळेशी तळून अपूप घृतेशी, दान द्यावे येतीशी भोजन द्यावे तपसी याते. व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी ब्राह्मणा, हेमंत ऋतू येता जाण वस्त्र द्यावी द्विजाशी. पर्यकस द्यावा सुषुप्तीशी एखाद्या बली ब्राह्मणाशी. चित्र रक्त वस्त्रेशी कंबळ द्यावे विपर्ग वर्गा. व्हावया शीत निवारण औषधे द्यावी उष्ण सुष्ण. तांबूल दान परिपूर्ण द्यावे एकाळ कर्पुरेशी. गृहदान द्यावे ब्राह्मणाशी संवत्सर एक ग्रासेशी. जाती तीर्थवासाशी पादरक्षा घेऊन द्याव्या. गंध परिमळ पुष्पेशी पूजा करावी केशवाशी. रुद्राभिषेकी विधीशी संतोष व्हावा गौरीहर. धूप दीप नैवेद्यशी पूजा करावी षोडशी. प्रीती बहु शंकराशी दीपमाळा उजाळिता. आपुला पुरुष ध्यावोविन नारायण तो म्हणून. पूजा करावी एकोमणी भक्तिभावे परी येसा. नेमे असावे ते नारी न बैसावे बैलावरी. लेऊ नये चुडीकरी श्वेत वस्त्र नेसावे. रक्त कृष्ण चित्रवस्त्र नेसता जाण दोष बहुत. आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे. आत्मा वय पुत्र नाम म्हणून बोलती वेदागमन. पती पासव पुत्रजन्म पुत्र अनुज्ञ असावे. ऐसा आचार विधवेशी असे शास्त्र पुराणेशी. जरी आचरणी भक्तीशी सहगमन केले फळ असे. पापी जरी पती आपुला असेल पूर्वी निर्वतला. नरकामध्ये वास केला पापरूपे भुजत. विधवापणे येणेपुरी आचार करी जे नारी मरण होताची अवसरी. पतीशी घेऊणी स्वर्गी जाय येणेपरी बृहस्पती. सांगे समस्त देवाप्रती लोपामुद्रेची केली स्तुती. पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नाही. समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी. पूजा करावी दोघांची असे बृहस्पतीचे वचन. सांगितले मुनी विस्तारून ऐक बाळ तुझे म्हण ज्यावरी प्रती ते करी. दुःख सकळ त्याजोनी माझे बोल ठेवी म्हणी. सांगितले तुझं मार्गदोनी परलोकांचे साधन. धरे असेल आपणाशी करी सहगमन पतीशी. विधवापणे आचार्य करीशी तेही पुण्य तितुकेची. जे आवडे तुझे म्हणी सांगावे माते विस्तारोने. हस्तमस्तकी ठेवून पुसरसे प्रेमाभावे. असे म्हणता औषधी गेले नमन तिजे नारी. विणवितसे पुनर्नतरी भक्तिभावे करून या. जय जया युगेश्वरा तुची पिता सहोदरा. माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तुची होती. आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात. भेटलाशी तू परमार्थ अंतकाळीचा सोयीरा. सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी. अशक्य आम्हाने टाके स्वामी अपार असे दातारा. तारुण्यपण आपणाशी लावणेशे या देहाशी. निंदापवाद शिरडाशी घडेल कली वर्तमाने. संतोष होता माझे म्हणी पुण्य अपार सहगमणी. पती सवे संतोषिणी जाईड स्वामी निर्धार. म्हणून मागुती नमस्कारी माता घासुनी चरणधरी. स्वामी माते तारीदारी भाव सागरी बुडत असे. करुणा कृपेचा सागर उठवितेसे योगेश्वर. देता जहाला अभयकर म्हणे पती सवे असावे. तो जोची ठाव पुरुषाशी जाय माते सांगेशी. सांगणे तुझं विशेषी ऐक माते एक चित्ते. आले ती तुझी तुम्ही दुरुणी श्री गुरु भेटी लागुणी. आरोग्यपतीशी भावे म्हणून भक्ती भावे करुणी. होणार झाली ब्रह्मण करुणी काळशी जिंकले नाही कोणी. जैसे ईश्वर निर्माणी तेने परी होत असे. ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण. तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये. हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका. राजा होता बळी ऐका तोही गेला पाताळी. सहकोटी वर्ष ज्याशी आयुष्य असे रावणाशी. तोही झाला ग्रामकाळाशी दुर्जना काय झाले. भीष्मदेवी इच्छामरणी तोही पडला महाराणी. परिचिता सर्पामुनी स्लप्ता काय झाले तया. अनंत अवतार येणेपरी होऊनी गेले निसंसारी. देवदानव तेनेपरी समस्त काळा अधीन. या कारणे काळाशी नाही जिंकले कोणी शेतीशी. समस्त देवदानवांशी काळ जिंकता निर्धारे. काळा जिंकता नाही कोणी सर्व गुरु एक गुरु वाचोनी. भाव असे ज्याचे म्हणी त्याचे प्रत्यक्ष जसे जाणार. आता तुम्ही असे करणं जावे त्वरित सहगमणे. अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये. इतुके दूर येऊनी भुजी गुरुने पाहे नेमी. मग इथून येऊनी पतिसेवे जाई म्हणे. म्हणून भस्म तयवेळी लावित झाली कपाळी. रुद्राक्ष टाळी तत्काळी देता त्याला तियेशी. योगेश्वर म्हणते तियेशी रुद्राक्ष बांधी गळास सरशी. दोन्ही प्रेत करणाशी बंधुनी दहन करावे. आणि एक सांगून तुझं गुरुदर्शना जाशी सहज. रुद्र सुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्राश्रदिता. तो त्याची तीर्थ घेऊनी आपुले देही प्रोक्षणी. प्रेतावरी आणूनी प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमणी वाणे द्यावी सुवासिनी. अनेक द्रव्य वेचुनी ब्रह्मणमुखी अर्पावे. ऐशा परी तियेशी सांगून गेला तो तापसी पतिवर्ता भावेशी. तरी आहे ती तयगुणी भले विप्र बोलावणी. प्रेता प्रायचित्त देऊणी
षोडश कर्म आचरुणी उपासन करविताती सुस्नात होऊन आपण पितांबर नेसवणी सर्वाभरण लेवण हळदी कुंकुम लावी तशी उपासन प्रेताशी करविताची विधीशी प्रेत बांधणी काष्टीशी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळाचेशी निघाली पतिवर्ता कैशी आनंद भाऊ मानसी व्रता पुढे जातसे 16 वर्ष तरुणपण सुंदर रूप लावण्य त्याईल असे अभरण लक्ष्मीसारखी दिसते मुळून नगरणारी पाहावया आल्या सहस्रद्वारी मावता सुखिता तुरीवरी पतिवर्ता पाहून या एक म्हणते काय नवल पूर्व वयशी असे बाळ काय देव सर्वफळ पती समागमी जातसे देखील नाही पतीचे सुख नाही झाले बाळ एक कैसा जीव झाला ऐक्य आनंद रूपे जातसे एक म्हणते शिकवा तशी वाया का ओ जीवदेशी परतुनी जाई माहेराशी आपुले मात्या पित्या जोडी एक म्हणते ज्ञानवंता सत्यनारी पतिवर्ता बुद्धिदेवा जगन्नाथा समस्त जयंती ऐशिष्ट धन्यची माता पिता विचार बुद्धीला आता पिता पुढे असेच जाता एकेका पाऊल असं ठर येणेकरून दिशी गेली तरी कशी शकते कुंड केले अग्निशी काष्टे शेणी अपरिमित अग्निकुंड स विदेशी ठेवले तया प्रेताशी बोलोवणी सुवासिनीशी जेची दारे वाणे देखा सुपे तोडी कुंकमेशी हळदी कांदळ परियशी तोड कंठसूत्रेशी सुवासिनीशी देतसे गंधपुष्प परिमळेशी पूजा केली सुवासिनीशी द्रव्य देती अपारेशी समस्त ब्राह्मण तय वेळ नमन करुणी सप्तंसाची निरूप म्हणते मागसेरशी आपण जाते माहेराशी लोभ असो जावा दामणतसे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलवले सगुणी प्रेम भावे करुणी आला सण दीपावळी आम्ही जातो मातेजवळी पतीसहित मणिनिर्वळी जाते लोभ असा जावा समागमी लोक आपले जो होते जो का सर्वे आले त्याशी सांगतसे बोले जावे परतुनी ग्रामाशी पुसता श्वशुर मामीशी त्याते तुम्ही न सांगावे अशी प्राण देतील आम्हा सरशी वंश हत्या तुम्हा घडेन त्याशी तुम्ही म्हणावे ऐस क्षेम आहे ती तीर्थवासे भीमा तरी स्थिर स्थान श्री गुरुचे शनिदानी आले श्री गुरु दर्शनाशी आरोग्य झाले पतीशी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी असे सासू सुराशी तसेच आमचे माता पित्याशी इष्टजन सोंडोर शरीराशी सांगा येणेपुरी तुम्ही असे वचन ऐकून दुःख करते सकळजण आपण असे हास्यवदन प्रत्यजळी उभी देखा अग्निकुंड तक्षणी गणिताची काष्टेशणी तो आठवण झाली तिचे म्हणी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेतश्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुत्रसे ब्राह्मणाशी विनतविषयी द्विजांशी संकल्प केला मी मानसी श्री गुरुची आहे कैशी आपले प्रश्न महिमान दर्शन करून स्वामीशी तुरली येईन अग्निकुंडपाशी आज्ञा झाली या वेगेशी तुरीत येईल म्हणत असे एकूण तिचे वाचन म्हणजे समस्त विद्वजन दहना न होता अस्तमान तुरीत जाऊन तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणाशी निघालेणारी संगमाशी तेथे आहे कृषिकेशी श्री नृसिंह सरस्वती सर्वे येती नगरनारी सर्व ब्राह्मण नानापुरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियांचे जाता मार्गी स्तोत्र म्हणत स्वामी नरकेसरी अभाग आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अभेरिले तुझी दाती सर्वेश्वरा शरणागत आधार तुझे ऐशे तुझे ब्रीद थोर कार्मी आपण अन्न लांदेची वेळा मात्र त्रिभुवनाशी रचिशी रजगुणेशी सत्गुणे सृष्टीशी पती पाळती तुझी स्वामी तमगुण अशी प्रलय समस्त जीवांशी तिन्ही गुण तुझ होशी त्रिमूर्ती तुझी देवा तुझपाशी सर्वसिद्धी वळंगत राहते नवनिधी देखील आमची कुडी बुद्धी म्हणून माते अभिरले एखादा नर बाधा करी जावणी सांगाती राजद्वारी रक्षण क्षण न लागता अवसरी काय करीत तयांचे रोग येता मनुष्याशी घेऊन जाता वैद्यापाशी औषधे करीती तत्काळीशी आरोग्य होत तयाते तू त्रयमूर्तीचा अवतार त्यातील झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून म्हणती सकळ जन अपराधक आपण काय केले 20 गावे भेटीशी आले माता पिता ते विसरले तुझे ध्यान स्वामी होशिली तुझी माता पिता म्हणून आला धावता भेटी होता आरोग्यता पती होईल म्हणून आपले सम्मान असतानारी त्याशी असती पुत्र कमुरी आपण जात दगडापुरी पुत्र नाही आपण अशी पती आपण सदारोगी कैसा पुत्र अंगी म्हणीनी यात काम्यालांगी निर्धवून आले स्वामी या आरोग्य होईल पतीशी पुत्र होईल आपणाशी आशा पूर्ण मानसी आले स्वामी कृपाशनी बरोबर पूर्ण झाला मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या मनोरथ झाला आम्हाशी म्हणून नित्य उसावयाशी जाऊ आता परलोकाशी कीर्ती तुझी घेऊन या अशी परिधान करी आली अमरजा संगमा दुरित वृक्ष असे अश्वत्थ देवखती झाली स्वामी याशी उभो ठाकून या दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तये अवसरी सुवासिनी धोई ध्रुव असे म्हणता मागुणी नमन करी भक्तभक्ती पुनरूपी स्वामी तेने तरीती अष्टपुत्री होय म्हणत असे वचन ऐकुणी हास्य करते सकळ जन सांगता ते विस्तारण श्री गुरुपाशी तयवेळी विप्र म्हणते स्वामी याशी इसा पती पंचतत्वाशी पावला परधामांशी सुवासिनी केवी होय
नेले प्रेत स्मशानाशी, हे आली आता सहगमनाशी, निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामी आहे. तुमचा निरोप घेऊनही अग्निकुंडा जाऊनही समागमी पतिशक्तीने दहन करणे ही अशी. ऐकोणी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणतो हसून, इचे स्थिर अभयन मरण कैचे घडे अशी. म्हणती श्री गुरु तयवेळी आणा प्रेत आम्हाजोडी, प्राण गेला कवने कडी पाहू म्हणती त्या अवसरी. श्री गुरु म्हणती द्विजाशी, आमुचे वाक्य झाले अशी, अभय अहय व पण स्थिर हेशी, संदेह न धरा म्हणत. या बोलाचा निर्धारू करीत आता कर्पूर गौर नको प्रेत संस्कारू. आणा म्हणती आपला जवळी, श्री गुरुचा निरोप होता, आणून गेले धावत, लोक कौतुक पाहत, अभिनव म्हणती सकाळी जण, इतुके होता अवसरी. आले तेथे विप्रचारी, पूजा करती मनोहरी, श्री गुरूंची भक्ती. रुद्रशक्ती म्हणून अभिषेक करती गुरुचरणी, षोडशोपचार विस्तारुणी, पूजा करती भक्तीशी. तीर्थपूजा नानापुरी, पूजा करती उपचारी, इतुके होता अवसारी, घेऊन आले प्रेताशी. प्रेत आणूनिया देखा, ठेविले श्री गुरु सन्मुखा, श्री गुरु म्हणती विप्रलोका, सोड जर वस्त्र याचे. चरणतीर्थ तयवेळी देती तया विप्रा जेवढी, प्रोक्षा म्हणती तत्काळी, प्रेत सर्वांगी स्तनपान करा. श्री गुरु निरोपते ब्राह्मण, प्रेताशी करती तीर्थस्थापन, अद्भुत दृष्टी सुगुड आपण पाहते विरत सर्वांगी. पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन, उठून बसला तक्षण, अंगमरोडित परी येतात. लग्न म्हणून लाजत, प्रेत झाले सर्व चेत, नवी वस्त्र नेसत, येऊनीकडे बैसला. बोलावणी स्त्रियेशी, पुसत असे विस्तारेशी, कोठे आणिलय आपणाशी, यतीश्वर कवण सांग. इतुके लोक आले असता, का व न करती तुचित्ता, निद्रा आली मदोन्मता, म्हणून पुसवे स्त्रियेशी. ऐकून पतीचे वचन, सांगती झाली विस्तारून, उभी राहून दोघे जण, नमन करते श्री गुरुशी. चरणावरी माता ठेवून स्तोत्र करते दोघे जण, पाहते लोक सकाळी जन, महानंद पर्वतला. म्हणती पापरूपी आपण, पाप केले दारुण, पापाचे अनुसंधान, जन्म झाला स्वामी. दुर्बुद्धीने पापी वर्तलो, पापसागरी बुडालो, तुझे स्मरण विसरवलो, त्रयमूर्ती जगद्गुरु. समस्त जीव मात्राशी, रक्षित शंकर तुझ होती, ख्याती तुझी त्रिभुवनाशी, शरणागता रक्षका. त्राही ताही जगद्गुरु, विश्वमूर्ती परात्परू, ब्रह्मा विष्णू महेश्वरू, सच्चिदानंद स्वरूपा. त्राही त्राही विश्वकर्ता, त्राही त्राही जगत्कर्ता, कृपासागरा गुरुनाथा. भक्तजन वरप्रदा, जय जया गुरुमूर्ती, जटा जुटा पशुपती, अवतरलाशी तू शिती, मनुष्य धरून या. त्राही त्राही पिनाकपाणी, त्राही देवा शिरोमणी, भक्तजना पाळोनी. राशी तोषी निरंतर, सर्वाभूती तुझी वसची, नमन तुझी चरणाशी, मज याच्या गमनाशी. मातारूपी वर्तन, विश्वकरणी तुझी करीशी, हेला मात्र सृष्टी रचीशी, मजा ऐसा गमनाशी. ज्ञानरूपी वर्तत, त्रिभुवनी तुझी करणी, माया ठेविले तुझी चरणी, निश्चय केला माझे म्हणी. पुनरूपी जन्म नव्हे आता, तुझे नायक एखादा जरी, कोपशी त्वरित मायावरी, माझे मणी येणेपरी, अंकल रूपक दिसतोशी. क्रोध नाही तुझे म्हणी, आनंदमूर्ती तुझ्यामुळे, भक्तजनाचं करा रक्षणी, कृपा सागरा स्वामी या. जीवन मात्रा कृपा करीशी, शरणागता ते राक्षसी, इह पर सौख्य देशी, चतुर्विद्य पुरुषार्थ. तुझी कारुण्य सागरू, चिन्मात्राचा आगरू, सुश्रीणू सरस्वती गुरु, क्षमा करणे स्वामी या. ऐसे नाना परीशी, स्तोत्र केले श्री गुरुशी, श्री गुरुमूर्ती संतोषी, आशा सिद्धी तयवेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी, शोका श्रीमंत अतिहर्षी, गेले तुमचे सर्व दोषी. देहांती मुक्ती तुम्हा, चतुर्विध पुरुषार्थ, लभ्य झाले तुम्हा सत्य. सांडोनिया संदेह तत्वरित, सुखी असा म्हणते ते का. इतुके होता अवसरी, मिळाल्या होती नरण करणारी, जय जयकार अपांपरारी, प्रवर्तला तयवेळी. नमन करती सकळी जन, स्तोत्र करती गायन, करीताती निरांजन, जय जयकार पर्वतला. त्यामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक, याचे गृह होते नरकी, म्हणून पुशी श्री गुरुशी. विप्र म्हणे श्री गुरुशी, विनंती स्वामी परियेशी, संशय आमच्या मानसी. होतसे स्वामी या. वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन, ब्रह्मलिखित सत्य जाण, म्हणून बाकी निरंतर. घडला नाही अपमृत्यू याशी, दिवा मरण सुखांतरेशी, त्याचा आला प्राण केशी, ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या. न कळयाचे अभिप्राया, निरोपावे गुरुडाया. श्री गुरु सांगते हसूनिया, तया मूर्ख ब्राह्मणाशी, श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी, सांगणे तुझं विश्वाशी, पुढे जन्म होय त्याशी, एकचित्ते परियसा. आम्ही तया ब्रह्मयापाशी, सांगून घेतले कारणेशी, पुढील जन्मात परियशी, वर्षे 30 संख्या ते, भक्तजन रक्षावयाशी, मागितले आम्ही ब्रह्मयापाशी, म्हणून सांगते विस्तारेशी. तया विपर्गावा पुढे तटस्थ झाले सकळही जन, साष्टांग करीते नमन, गेले आपुल आले स्थाना. ख्याती झाली चहुराष्टी, पतिवर्तेने पतिसहित, स्नान केले संगर्मात, अंतकरणे संतोष बहुत, पूजा करीती भक्तीने. अपार द्रव्य वेचुणी, करदी देते धाराधन, सूर्य गेला अस्तमाना, आले श्री गुरु मठाशी, श्री पुरुष नमस्कार, करीताती वारंवार, पूजा सामग्री उपचार, आरती करीती श्री गुरुशी. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाल्या पूर्व ऐका, कथा असे अतिविशेष, सांगण्यात ऐका एकचित्ते. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळा भीष्ट पाविजे. इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत विप्र संजीवन नवाम द्वात्रिशोध्याय. श्री गुरुदत्तार्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त संपन्न, गुरुदेव दत्त प्रसन्न.
श्री गणेशाय नम, श्री सरस्वता नम, श्री गुरुभ्यो नम, नामधर्म शिष्यारणा लागे सिद्धाचे चरणा बिनविदेशी करत उडून भक्ती भावाने करून या म्हणे स्वामी सिद्धमणी पूर्वकथानुसंधानी पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे श्री गुरु आले मठाजी पुढे करता वर्तनी कैसी विस्तरणे अम्माशी निरोपावी दातारा सिद्ध म्हणे एका बाळा दुसऱ्या दिवशी प्रातकाळा दंपती दोघे गुरु जवळा येऊनी बसती वैंदून विनविताती कर जोडून अम्मा शोक घडले दिले एका येतीने येऊन नाना धर्म निरोपिले रुद्राशी कार्य अम्माशी देता बोलला परियशी काणी बांधवणी प्रेताशी दहन करी म्हणितले आणि एक बोलिले रुद्र सुक्त असे भरे अभिषेक करती विप्रपुढे ते तीर्थ आणावे आणून तीर्थ प्रेतावरी मोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समय दर्शन करी श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे स्वामीचे असे सांगुणे अम्माशी आपण गेला परियशी रुद्राशी राहिले मदपाशी पती श्रवणी स्वामिया ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु सांगती हंसोन रुद्राक्ष दिले अम्मीच जाण तुझी भक्ती देखोणी या रुद्राक्षांची महिमा सांगता असे अनुपम्य सांगणे विस्तरण तुम्हा एक चित्त परियसा भक्ती अथवा भक्तीशी रुद्राक्षण धारण नराशी पापणे लागते परियशी उत्तम अथवा निषेधे रुद्राक्ष धारण पुण्य मिती नाही अगण्य अनेक दावया नाही साम्य श्रुती सुमंत परियसा सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समत देव वंदिती सहस्र दरिणे साधती देही दोही बाहुशी षोडश असती शिकेशी बांधा एक ख्याती चतुर्विशती दोही करा कंठाभरण बत्तीसाचे मस्तकी बांधा चत्वशिराशांचे श्रवणद्वयी द्वादशींचे धारण करावे परियसा अष्टोत्तर शत एक कंठीमाळा कराणिके रुद्रपुत्र समान एक येणविधी धारण केली मोती पोवडी पटकिसेही रौप्य बेंडूर सुवर्णेशी मिळून रुद्राक्ष माळेशी धारण करावे परियसा त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जशी मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे त्याचे गळा रुद्राक्ष असती त्याशी पापे नाताळती त्याशी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरती जप गर्दी अनुष्ठानी अनंत फळ असे जाणे एका श्रुते एक चित्ते रुद्राक्ष विणे जो नर वृथा जन्म दारणा घोर ज्याचे कपाळी असे त्रिपुंडू जन्म वाया भरी असा रुद्राक्ष बांधवणी मस्तकेशी अथवा दोन्ही श्रावणाशी स्नान करीती नराशी गंगा स्नान फळ असे रुद्राक्ष ठेवणी पूजेशी अभिषेकावे रुद्र सुक्तेशी लिंग पूजा समानेशी फळ असे निर्धारी एकमुख पंचमुख एकादश अस्ति मुख चतुर्दशी दशी कौतुक मुखे असते प्रियसा हे उत्तम मिळते तरी अथवा असती नानापरी धारण करावे प्रीती करी लाधे चतुर्विद्य पुरुषार्थी याचे पूर्वील आख्यान विशेष असे गती गहन ऐकता पापे पडून जाती त्वरित परियसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियशी त्याचा पुत्र सुधर्मायशी प्रख्यात होता अवधारा तया राजमंत्री सुता नाम तारक तसे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यत्वे अस्ति देवा उभयंती एके वयशी सुकुमारती सुरंदरीशी एके स्थानी विद्याभाषी वर्तती लेखा संतोषी क्रीडास्थानी सहभोजनी अस्ति दोघे संतोषिणी ऐशे कुमार महाज्ञानी दिवाचारी परियसा सर्व देही अहंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंडू तिलकाचे परियसा रत्नाभरण सुवर्ण देखा लोह सोवाणी पाहती निका रुद्राक्षमाळा वाचुनी अनिका न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन आणून देती रत्नाभरण टाकून देती कोपुण लोह पाषाण म्हणती त्याशी वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिराशी आला पाराशरा ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखोणी राजा सन्मुख जाऊनी साष्टांगी नमोणी घेऊनी आला मंदिरात बैसवणी सिंहासनी अर्घ्य पाद्य देवणी पूजा केली उपचारुणी महानंदे तयेवेळी कर जोडुनी मुनीश्वराशी विनवी राजा भक्तीशी विषय लागले पुस्त्रांशी काय करावे म्हणतसे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्षमाळा कंठीहारा सर्वाभरण तेची करीती शिकविल्या नायकाती कैसे ज्ञान त्या यांचे मती स्वामी यात निरूप देती तरीच ऐकती कुमारक भूल भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारुणी निरूप आवे दातारा ऐकोणी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरूपित असे हासोण म्हणे विचित्र असे ऐका तुझ्या आणि मंत्रीसुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्तेसाचा म्हणे ऋषी तयेवेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेशणारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती जैसे चंद्र पौर्णिमेशी तैसे छत्र अशी तिची सुखासन सुवर्णशी शुभायमान असे देखा हिरण्यमय तिचे भुवन पादुका सुवर्ण विराजमन नाना परीचे आभरण असे विचित्र परियसा पर्यक रत्न खचित देखा वस्त्राभरणे अनेका गोमेशी दास्य देखा बहुत स्थिती परियसा सर्व भरणे तिची दिसती जैशी दिशे मन्म थरती नव यवण सोमकांती अति लावण्य सुंदरी गंध कुंकुम कस्तुरी
पुष्पे असती नानापरी अखिल भोगो तिच्या घरी विख्यात असे तया ग्रामी धनधान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती ऐशा परी ते नांदती वार वणता तया नगरी ऐशे असोनी वारविणिता आपण म्हणे पतिवर्ता धर्मकरी असंख्यता अनवस्त्रे ब्राह्मणाशी नाट्य मंडप तिचे घरी रत्नखचित नानापरी उभारलेला अतिकुसरी सदा नृत्य करी तिथे सखिया वर्गासहित नित्य नृत्य करीती मनोरथ कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असते मंडपी तया मर्कट कुक्कुटांशी रुद्राक्षमाळा भूषणेशी कुक्कुटाच्या शिकेशी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मर्कट कुक्कुटांशी शिकवी ती नृत्य विनोदेशी वर्धना असे एके दिवशी अभिनव झाले परी असा शिवव्रती म्हणजे एक वैश्याला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेश तिच्या घरी त्याचे सव्य करी रेखा रत्नखचित लिंगनिका तेज फाके तारुण्यका विराजमान दिसत असे तशा या वैश्याशी देखोणी नेले वैश्य बंधुनी नाट्यमंडपी बसवणी उपचार केले नानाविध तया वैश्याचे करी जेका लिंग होते बुरी रत्नखचित सूर्यापुरी दिसत असे तेज जाचे देखोणी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपुले सखीशी असे म्हणत अशी वास्तू पाहिजे पुसा तया वैश्याशी देईल जरी मोलाशी अथवा देईल रतीशी होईल कुलस्त्री 3 दिवस 3 ऐकोणी तिचे वचन पुरुषती वैश्याशी सखी जाण जरी का द्याला लिंग रत्न देईल रती दिवस 3 अथवा द्याला मोलाशी लक्ष संख्यादी द्रव्याशी जे का वसे तुमचे मानसी निरुपावे शिवव्रती ऐकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हसून देईन लिंग मोहन प्रतिकांशी करू नये तुमची मुख्य वारवणिता होईल जरी माझी कांता दिवस 3 पतिवर्ता होणी असणे मनोभावे म्हणून मुख्य वणितेशी पुसत असे वैश्य सोमुखेशी नामे व्याभिचारितोशी काय सत्य तुमचे बोल तुम्हा कैसे धर्मकर्म बहुपुरुषांचा संगम पतिवर्ता कैसे नाम असे तुझे सांग मत ख्याती तुमचा काळा कुळाचार सदा करणे व्याभिचार नव्हे तुमचे मनस्थिर एक पुरुषासवे नित्य ऐकोणी वैश्य वचन बोले वार वणिता आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री दावे माते लिंगरत्न प्रतिप्रसंगे तुमचे मन संतोष विण अति गहन तनु मन धनेशी जाणा वैश्य म्हणे तियेशी प्रमाण द्यावे आम्हा दिनत्रय दिवाणशी व्हावे पत्नी धर्मकर्मे त्यावेळी वारवणिता लिंगावरी ठेवी हस्ता चंद्र सूर्य साक्षी फरिता झाली पत्नी तयाची इतुकिया अवसरी लिंग दिधले तिचे करी संतोषरिती नारी करी कंकण बांधिले लिंग देवणी वैश्यशी बोले वैश्य परिशेशी माझ्या प्राण समानेशी लिंग अशी जाण तुझा या कारणे लिंगाशी जतन करावे परियशी हानी होता लिंगाशी प्राण आपुला नियोजन ऐकून वैश्याचे वचन अंगीकारण्याचे अंगणे म्हणे लिंग करी जतन प्राण समान म्हणून ये दोघे ऐशी संतोषित बसले असती मंडपात दिवस 10ला हस्तंगंत म्हणते जाऊ मंदिरात संभोग समयी लिंगाशी ठेवू नये जवळिकेशी म्हणे वैश्य तियेशी ते वेळी परी असा एकोणी वैश्य वचन मंडपी ठेवली लिंगरत्न मध्यस्तंभी बांधवण गेली अंतर्गृहाशी क्रीडा करीत दोघे जण होती एक क्षण कुटीला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नी लागोणी मंडप भस्म झाला जसा धूप वैश्य करीत प्रलाप देखून या तळेवेळी म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विधाती अतिप्रबळे नगर लोक मिळवली विजवणी पाहते लिंगाशी झाले दग्ध परियशी अग्नीत मरकट कुंकुडांशी दहन जाहले अवधरा वैश्य देखून तळेवेळी दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण त्याचे म्हणे म्हणून निघाला बाहेरी आयती केली अवसरी काष्टी मिळविणी अपारी अग्नी केला परियसा लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत विषय दुःख करीत असे म्हणे हा काय झाले परहुष हत्या दोष मज घडले लिंग मंडपी ठेविले व दग्ध झाले परियसा वैश्य माझा प्राणेश्वर तया आणि झाले निजारू प्रतिवर्त धर्म करू म्हणे त्याचं प्रतिन बोलवणी विप्रांशी नमस्कार तयवेळीशी सहगमन कराव्याची दान धर्म करीत असे वस्त्रभूषणे भांडारा सर्व दिदले विप्रवरा आयती केली परिकरा काष्ट यंदन म्हणणी देखा आपुले बंधू सहोदराशी नमुनी पुषे तयवेळेशी निरूप द्यावा आपणाशी पती समागमे जात असे ऐकोणी तिचे वसन दुःख करीती बंधुजन म्हणते तुझी बुद्धिहीन काय धर्म करीत असे आम्ही घेतले जन्म कोण तदनुसार वर्तन करीता नाही दूषण तू हे काय करीत अशी वेश्येचे मंदिराशी येथे पुरुष रतीशी मती नाही तयाशी केवी झाला तुझा पुरुष कैसा वैश्य केचे लिंग द्वाया जाळीशी आपुले अंग वारंवरिता धर्मचांग नित्य पुरुष नूतनची ऐशे भाष्य किती येती त्याची कैशी होशी सची हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे येणेपरी समस्तजन वारतेचे बंधुजन काही केलिया नायके उदाहरण मिळवी तसे परी असा वैश्या म्हणे त्यामुळे आपला पती वैश्याढळी प्रमाण केले त्याजवळी चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली हो भ्याशिती दिवस 3 अहोरात्री धर्मकार्य त्याची सती जहाले आपण परियसा माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिवर्ता धर्मख्यात वेदशास्त्री परियसा पतिसभे जे नारी सहगमन जाय प्रीती करी एकेक पाऊला भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे
आपुले माता पिता पक्ष एकवीस कुळे विख्यात पतीचे माता पिता पक्ष एकवीस कुळे परियस इतुके जरी नरकी असती त्याशी घेऊन समविती जाई स्वर्गीत त्वरित स्वर्गाप्रती वेदशास्त्र म्हणते असे असे पुण्य जोडीती काय वाचून राहणे शिकी दुःख सागर संसार ख्याती मरण सत्य कधी करी म्हणून विनवी समजताशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा समोरुणीय सर्वेश्वर केला सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणा उल्हास थोर करते झाली तयवेळी नमुनी समस्त द्विजांशी उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेंगेशी अभिनव झाले तयवेळी सदाशिव पंचपक्न दशभूषा नागसूत्र हाती असे पाणपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्मांकित जटाधारी बसला असे नंदीवरी धरित झाला वरचेवरी विशेष तयवेळी त्या अग्निकुंडात न दिशी अग्निशाशी शांत भक्तवत्सला जगन्नाथ प्रसन्न झाला तयवेळी हाती धरून विशेषी कडे काढेली व्योमकेशी प्रसन्न होऊन परियशी वर मागे म्हणत असे ईश्वर म्हणे तियेशी आलो तुझे परीक्षेशी धर्मधैर्य महावयाशी येणे घडले परियसा जहालो वेश्या आपणीच लिंगरत्न स्वयंभूची अग्नि केली मायाची नाट्यमंडप झालेला तुझे मन पाहावयाशी जहालो अग्निप्रवेशी तुझं प्रतिवर्ता होशी सत्य केले व्रत आपुले तुष्टलो तुझे भक्तीशी देईन वरजे मागशी आयुरारोग्य श्रियेशी जे इच्छेशी मागा आता म्हणे वेश्या तयवेळी न लगे वर चंद्रमुळी स्वर्गभूमी रचातळी न घे भोगत ऐश्वर तुझे चरण कमळी मृग होवणी असेन महाभाग माझे इष्ट बंधुवर्ग सकाळ तुझे संधीनेशी शासनाशी माझे सती सकाळ न्यावे स्वर्गाप्रती तुझे सनिध पशुपती राहू स्वामी सर्वेश्वरा आम्हाला भावी पुनरावृत्ती न लगे संसार यातायाती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली ऐकून तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समजता विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गाशी तिचे नाट्यमंडपात जोका जाहला मार्केट घटात तया कुक्कुटा समवेत दूध जाहल परियसा म्हणे प्राचार्य ऋषी रांगेत सांगण राया परियशी मर्कट त्यजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियशी रुद्राक्ष धारणा पळयशी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण नित्यकरिता इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमारक आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करीत आती त्याच्या पुण्य नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपतीशी येणेपुरी डयाशी सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे ऐकून ऋषींचे वचन राजा विणवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगेना एका एक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेशी सांगे नामधारकाशी अपूर्व झाले परियशी पुढील कथा ऐका पा गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू ऐकता श्रोते सावधानू लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वती तो पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण नाम त्रयस्त्रिशतोमध्याय गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री गुरु म्हणती दंपतीशी ऐका तो पाराशर ऋषी तया काश्मीर रायाशी रुद्राक्ष महिमा निरूपी तया राजकुमाराचे पूर्वजन्मीचे चरित्र साचे विस्तार करून सुधावाचे निरूपिले ऋषीश्वरे संतोषणी तो राजा लागला त्याचे पादापुंजा कर जोडून या ओझा विणवितसे परियसा राजा म्हणे ऋषीश्वराशी स्वामी निरोपिले आम्हाशी पुण्य घडले आत्मजाशी रुद्राक्ष धारण करून या पूर्वजन्मी अज्ञानीशी रुद्राक्ष बांधिले तसे वेशी तेथे पुण्य दशाऐशी पावले दोघे कुमारक ज्ञानवंत ते आता जाणं रुद्राक्ष करिता ती धारण पुढे यांचे रक्षण कवणे परी वर्ततील भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळ तज्ञ तुम्ही जाणी सांगा स्वामी विस्तारुणी माझे मंत्री कुमारकांचे ऐकुणी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारून दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परी येतात ऋषी म्हणे रायाशी पुत्रांचे होणार पुसशी ऐकता दुःख पावशी कवणे परी सांगावे राजा विणवी तयविडी स्वामी निरूपावे सकळी उपाव करुणी तत्काळी दुःखा वेगळा तुझी करीशी असे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कमरा वर्ष 12 आयुष्य असेल तया 12 वर्षात राहिले असते दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राची परी येतात ऐकून ऋषीचे वचन राजा मृत्यू दहाला तक्षण करीत दहाला सेवरोदन अनेक परी दुःखित ऐकता राजा तयविडी लागला ऋषीचे चरण कमळी राखे राखे तपो बळी शरणागत मी तुझा नाना परी गही वरत मुनी वरचे चरण धरित विनवितसे स्त्रिय सहित काय करावे म्हणून कृपानिधी पाराशर सांगता झाला विस्तार शरण रिगे जगद्गुरु उमाकांत शिवाशी मनीचे भय तेजुनी असावे आता विश्वध्यानी तो राखेल शूलपाणी आराधावे तयाशी जिंकावया काळाशी उपाव असे परियशी सांगणे तुम्हा विस्तारेशी एकचित्ते अवधारा
स्वर्ग मृत्यू पाताळाशी देव एक विमुखशी निष्कळंक परियशी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजरूपे ब्रह्मा सृजित सृष्टी क्रमण करणार्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदाशी दिदले तया विरंचिशी आत्मतत्व संग्रहाशी ठेविले होते उपनिषद भक्त वत्सल सर्वेश्वर त्याही दिदला वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयाशी रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्य यात असे नाही प्राण अभव्य असे परियसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्म याने चतुर्मुख विश्वसुजिले दिवेदभाते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिणायका यजुर्वेदी निरूपला तया यजुर्वेदात उष निषद सार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषीशी मरीची अत्री परियशी आणिक समस्त देवांशी सांगे ब्रह्मा तयेवेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्याधिका त्याचे शिष्य पुढे ऐका आपुले शिष्याशी विकविले पुढे त्याचे पुत्र पौत्री शिकविले ऐका पवित्री विस्तार झाला जगत्री स्वाध्याय रुद्राध्याय भूमीवरी याहुने नाही अनेक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विद्य पुरुषार्थ लादे त्वरित परियेसा नाना परीचे पातक गेला असेल महादोष रुद्र जापे होय निके तोची पावे परमपद अनेक एक नवल केले ब्रह्मदेवे रचिले देवतीर्थ असे भले स्नानपान करावे तेने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्रीगुरुशी भजती त्याचे तरत भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे की जे आपुले हित जैसे पेरलं असेल शेत त्याचे उद्भवे परियेसा सृष्टी धर्म प्रवृत्तीशी रसियेले ब्रह्म याने परियशी आपले वृक्ष पृष्ठदेशी धर्माधर्म उपजिले जे जन धर्म करीती ये सौख्य होय गती अधर्म जे राहटती पापुरती तोची जाणा काम क्रोध लोभ कुण मदमत्सर परिपूर्ण अधर्माचे सुतजान इतुके नरक नायक गुरु तल्पग सुरापाणी पुलक स्वरूप अंतकरणी कामुक असती परिपूर्णी त्याची प्रधान नरिकेचे क्रोधे पितृवती देखा मातृवधी असती जे का ब्रह्म इत्यादी पातका कन्या विक्रयी जे जन इतुके क्रोधापासून उद्भवले म्हणून पुत्र वळाले जाणून क्रोध सुद्धा म्हणती तयाची द्विज देव स्व हरण देखा ब्रह्मस्व घेऊन निधी जो का सुवर्ण तस्कर ऐका लोभपुत्र याचे नाम ऐशा समस्त पातकाशी यमी निरूपले परियशी तुम्ही जाऊन मृत्याशी राहटी करणे आपुल्या गुणे तुम्हा सभे भृत्य देखा देईन सर्व उस पातका समजता पाठवावे नरका जे जन असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिना रुद्र जाप्याते देखोणी पळून गेली परियेसा जाऊन यमाप्रती महापातके विनवितो गेलो होतो आम्ही शिटी भयचकित होऊन आलो जय 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 महाराजा आम्ही पावलो महाभया ते किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात अशी त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोप गेलो होतो धरित्री पळलो होतो वन्नीपुरी रुद्र जाप्याते जेकोणिया शितीवरी राहावयाशी शक्ती नाही आम्हाशी पाहता रुद्र जाप्याशी पळतो आम्ही स्वामिया ग्रामी नदी तीरी वसती द्विज महानगरी देवालय पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिताती कवणे परी आम्हा गती जाऊ न शको आम्ही विशिती रुद्र जाप्य नर करिती तया ग्रामी जाऊ न शको आम्ही जातो नरापाशी वर्तवितो पातकाशी होतो नर महादिवशी मिती नाही परियेसा प्रायचित्त सहस्रेशी जो का नवे पुण्य पुरुषी तैसा द्विज परियशी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तीशी म्हणतो रुद्राध्याया याशी तोही पुण्यवंत कैशी होतो स्वामी यमराया तैसा पापी महाघोर पुण्यवंत होय नर भूमीवर कैसे विसरू आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविष रुद्रदाप्य आम्हा दिसे शक्ती नवे आम्हाशी भूमीवरी जावया रुद्रदाप्या विषाशी शमन करावया शक्त तू होती रक्षका आम्हाशी म्हणून गुणविती पातके इतुके बोलती पातके ऐकोणी यम गाता तुके कोपणी निघाला तवके ब्रह्मलोका तयेवेळी जाऊन या ब्रह्मय पायाशी विनवी यम परियशी जय जया कमळवासी जगत सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणित नर कार्णव पुराशी महापातकी नराशी आणव पाठवितो भृत्यांशी पातकी होती पुण्यराशी रुद्र जाप्ये करून या समस्त जाती स्वर्गाशी महापातकी अतिदोषी नाश केला पातकाशी शून्य झाले नरकारनव नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निर्फळ
समस्त झाले कविल्य उत्पत्ती राहिली स्वामी या तुम्ही होऊन या मनुष्याशी स्वामित्व दिले दिले भरवशी रुद्राध्याय निधानशी केवी कारणे लिहिलेशी यात उपाव करावयाशी देवा तुझी समर्थ होशी राखे गा अम्माशी राज्य गेले स्वामी या कारण मनुष्याशी पातकाते लाविलेशी रुद्राजाभ्य महाविश्व पातकाते जाळे तसे येणे पुरी यम देखा मिळून झाला चतुर्मुखा प्रसुत देतशी ऐका ब्रह्मदेव यमाशी भक्तीने दुर्मदेशी रुद्रजाप्य करीती तयाशी अज्ञा लोक तारमेशी उभे निजुनी पुनरती पर त्याचे अधिक पापे घडती त्याशी तुम्हा दंडात दुरीती जे जन भक्ती भावे व्यक्ती रुद्र जाप्य नरासते बांधा नको तुम्ही ऐका सांगावे असे पातका रुद्र जाप्य पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीशी पूर्वजन्मी पाप करती अल्पायुषी होऊनी उपजती तया पाप होय निष्कृती रुद्रा जाप्य करून या तैसा अल्पायुषी नर रुद्र जाप्य करिता निर्भर पापे जावणी निर्धार दीर्घायुषी होय देखा तेजो वर्चस्व बल धृती आयुरारोग्य ज्ञानसंपत्ती रुद्र जपता वर्धती ऐक्य यमा एक चित्ते रुद्र दाप्य मंत्रेशी स्नान करविती ईश्वराशी तेची उदक भक्तीशी जे जन करीती स्तनपान स्नानपान त्यात मृत्यूभय नाही अनेक एक नवल पाही रुद्र जापे पुण्य देही चिरजीव फळ असे रुद्र जपोणी उदकाशी स्नान केली नराशी मृत्यू भीतसे तयाशी तेही तरतील भरवानवी शत्र रुद्र अभिषेकाशी पूजा करीती महेशाशी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियसा ऐसे जाणूनी मानसी सांगावे आपुले दूतांशी रुद्र जाप्य द्विजाशी बाधो नको म्हणून ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मवचना यम आला आपुले स्थाना म्हणून पाराशरे जाणा राया पुढे निरूपिले आता तुझे कुमाराशी उपाय सांगेन परियशी 10 सहस्र रुद्रेशी स्नपन करी शिवाशी 10 सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज्य करीतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ त्याचे राज्या स्त्रियेशी नाश नवे परियशी अकंटक संतोषी राज्य करीती तुझे सुत बोलवावे द्विजांशी विद्वजन शांताशी याज्ञी यज्ञ निष्ठांशी पाचारावे परियसा ऐशे विप्रा करवी देखा करावे शिवाशी अभिषेका आयुष्य वर्धल कुमारका सद्य श्रेय होईल येणे परी रायाशी सांगे पाराशर ऋषी राजा आनंद भरितेशी आरंभ केला तिये वेळी जैसा पाराशर गुरु निरूप दिदला द्विजवरू तैसे बोलविले सहस्रू विद्वजन ब्राह्मणाशी शतसंख्या कलशेशी पुण्य इशू रसेशी विधिपूर्वक शिवाशी अभिषेकेले परियसा त्याची जळे पुत्राशी स्नान करवी प्रतिदिवशी येणे परी 7 दिशेशी आराधीला ईश्वर अवधी जहाली दिवस 7 मुच्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पाराशरे रशिले तया समयी अवचिता वाक्य जहाल अदृश्यता सर्वेची दिशे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रष्ट भयचकित आले होते महादूत समस्त द्विज रुद्र पडत मंत्रावसारे देताती मंत्राशता अप्सरी घालिणी तया कुमरावरी दूत पाहली उभे दुरी जवळ येऊन शकती होते महापाशा हाती कुमरावरी टाकू येती दंड हस्त शिवदूती मारू आले तयवेळी भयचकित महादूत पळून गेले त्वरित पाठी लागले शिवदूत वेदपुरुष तो देखा येणेपरी द्विजवरी डकिले त्या राजकुमारा आशीर्वचन देती होर वेदश्रुती करुणिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राज याते आनंद थोर समारंभ करीत असे पूजन केले द्विज वरासी भोजन झाले समस्तांची तांबुलादी दक्षिणेशी संतुष्ट विले महाराजे संतोषिनी महाराजा सभा रचिली महापूजा वैसो ओनी समस्त द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपुले स्त्रियसहित भोजन केले इष्टसुत्य यौवने बसला सभेत महानंद प्रवतला तया समय ब्रह्मसूत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुखात अभिवादने तयवेळी पूजा करी उपचारी राजा राष्ट्रांगी नमस्कारी विनिविदशी अवसरी कर जोडणी अपरियसा राजा म्हण ऋषीशी तू त्रळोक्या भंडशी काय वार्ता विशेषी अपुरा नाही निरूपिजी नारद म्हणे रायाशी गेलो होतो कैलासाची येता गेले मार्गाशी अपुर झाले परियसा महामृत्यू दूतासहित न्यावे आला तुझा सुत सर्वेची एवढी शिवदूत त्या मृत्यूशी पराभिवले यमदूतने पळून जाती तया तेव्हा पुढे सांगाती अमृते मारिले शिवदूती कैसे जावे शितीशी यम कोपे निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का भारत मार दिदला निरपराधे स्वामी निज कर्मानुबंदेशी राजपुत्रा गतायुषी त्याते राणीला दूताशी का मारिले शिवदूती तये वेळी वीरभद्र कोपोणी झाला महारौद्र वर्षावधी 10 सहस्र आयुष्याचे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले त्या दूता ओखटे केले शिवदूते जीव सोडविले तुझे दूत बोलावूनी चित्रगुप्ता विचारावे आयुष्यशिमा आयुष्यशिप्ता म्हणून पाठविले दूता
चित्रगुप्ता पाचारिले पुसुता चित्रगुप्ताशी काढोनी पाहती सत्राशी द्वादशाब्द वर्षायुषी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणि 10,000 वर्षे लेख पाहुणी यम धरी शंका म्हणे स्वामी अपराध वीरभद्राती बंधुनी यम गेला पोरदोनी आम्ही आलो तिथोनी म्हणून सांगे नारद रुद्र जापे पुण्य करिता आयुष्य दाल तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता असे नारद सांगून निघून गेला तिथून पराशर महामुनी निरूप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्ष निर्भर राज्य गेले धुरंधर पुत्र पौत्री महावीर ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरुब्रह्मा भने न लगे काळ यमा श्री गुरु म्हणतो दंपतीशी सिद्ध म्हणे नामधारकाशी अशी कथा विचारली श्री गुरु सांगती दंपतीशी प्रेम व्हावे करुणिया या कारणे श्री गुरुशी प्रति बहु रुद्रेशी पूजा करी भक्तीशी रुद्राध्याय करुणिया म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता तरती भवसागर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक धारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णव नाम चतुर्श्रीशोध्याय श्री गुरुदत्तात्रपणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः नामधारक सिद्धाशी विनवितसे परियशी रुद्राध्याय विस्तारेशी दंपतीने सांगितला पुढे काय वर्तले विस्तारुणी सांगा वहिले म्हण माझे वेदुले गुरुचरित्र ऐकावया सिद्ध म्हणे ऐकत आता अपूर्ण असे पुढे कथा त्याची जाणा प्रतिवर्ता श्री गुरुजी विनविते कर जोडून श्री गुरुशी विनवितशी भक्तीशी आम्हा गती पुढे कैशी कवलेपरी असावे ज्या कारणे आपण अशी एखादा मंत्र उपदेशी देणे राय दैवाशी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणते तियेशी स्त्रियाचे काय उपदेशी पती भक्ती करावी हर्षी उपदेश स्त्रिया देऊ नये देता उपदेशी स्त्रियांशी विघ्न असे मंत्राशी पूर्वी शुक्राचार्याशी घडले असे परिसा असे एकूण गुरुवचन विनवितसे कर जोडून स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्य केवी केले विस्तारुणे अंबाशी सांगा स्वामी कृपेशी म्हणून लागली चरणाशी करुणा वचने करुणिया श्री गुरु सांगती तियेशी पूर्वकथा परियशी युद्ध दैव दत्त्यांशी सदा होतशी अवधारी दैत्य सैन्य पडेराणी शुक्र करी संजीवनी समस्त सैन्य उठवणी पुनरपी पाठवी युद्धाशी इंद्र वज्रे करुणी मारी शुक्र अमृत जप करी सव्येची येती निशाचरी देव सैन्य मारावया असे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासाशी सांगे स्थिती शिवाशी शुक्राचार्याची मंत्रकरणी कोपणिया ईश्वर नंदी सांगे उत्तर जाऊन या वेग पत्र शुक्राचार्य धरुणी आणि स्वामी वचन ऐकुणी नंदी गेला शाकुणी शुक्र होता तपादाणी मुखे धरेला नंदीने देखा घेऊन गेला शिवापाशी ओकाद दत्त दलाशी ईश्वर ब्राचले तयाशी अगस्त्य चंदपुरी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उर्दरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकराशी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी जहाला उद्धव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत जपे इंद्रमणे विचारी पुरोहिताशी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवन देणे दैत्याशी याशी करावा विनयक तू पुरोहित विवेक विद्ये विचार अधिक बृहस्पती गुरुडाय पाहे पा दैत्य दैव कैसे शुक्र सारिका गुरु विशेषे जेतो जीवाशी भरवसे दैत्य येथे युद्धाशी तैसा नवेश तू आम्हाशी अमृते कागा उपेक्षीशी देवगुरु तू म्हणविशी बुद्धी विचारी शुक्र आता तू पूज्य समस्त देवाशी जरी तू आम्हा कृपा करशी शुक्राचार्य काय विशेषी तुझ्या समान नवे जाण ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक पूजा केली उपचारिक बृहस्पती संतोषला गुरु म्हणे इंद्राशी याशी उपाव करावा ऐशी षटकर्ण करिता मंत्राशी सामर्थ्य राहील शुक्राचे एखादा पाठवावा शुक्रापाशी विद्यार्थी होऊन कपटवेशी मंत्र शिकेल परियशी विघ्न होऊन म्हणून आपुला पुत्र कच कसे त्याते पाठवू विद्याभासे मंत्र शिकेल कैसा असे निर्धार केला देखा कशा ते बृहस्पती सांगतसे बुद्धिप्रती तुवा जाते शुक्राप्रती विद्यार्थी रूपी धरून या आमुचे निंदा जेते करी बनभावे सेवा करी संजीवनी ठेवणेपरी मंत्र शिके पत्र आहे निरोप घेऊन या पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शरणाक शुक्राप्रती केला कचा विद्यार्थी रूप धरुणी नमणी करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुरुषाचे वर्गी कवण विठोकोठेने आलेशी बोले आपण विजयकुमार ऐकेल तुझी गती थोर विद्याभासा हिन मनोहर म्हणून आले सेवेशी सेवक होईन तुमच्या चरणी धरुणी आलो अंतकरणी तू भक्त वत्सल शिरोमणी अनाथाचा प्रतिपालक असे करुणा वचने देखा विनवितसे कचने का जवळी युभी शुक्र कन्या करुणे पितयाशी विनवितसे शुक्राशी म्हणे देवयाने ब्राह्मण भला दिलसे नैनी याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभाषा सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिशी मदन कामेण देवयानी करी चिंतन असा पती व्हावा मद अशी वासना धरून म्हण पितयाती विनवी नमुनी शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य कृपा करी ऐसा विद्याभाषा करिता दैत्यकुळ दुखविता देवगण आले आता पोपटवेश म्हणती त्याशी शिकून या विदेशी शिकविले जाऊन देवाशी कुंडे होईल आम्हाशी म्हणूनही चिंतित मनामध्ये काळ क्रमिता एके दिवशी
क्वचाते पाठविले स्वामी जशी दैत्य जाती सहाय्याशी समिधे निमित्त राणात राणे जाऊनी कचाशी दैत्य मारिले दिवशी समिधात घेऊन या घराची दैत्य आपण इथे झाले. शुक्राचार्याची कन्या नाम तिची देवयाणी म्हणून या पितयाशी विणविणी नमुनिया कचन दिशे कोठे आता कच आलिया वाचून भोजन न करी आपण असे करते निर्वाण शुक्राचार्य चिंतित असे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्याशी मंत्र जपून संजीवनीशी तुरीती घरी आणीला आणि होता बहुत दिवस दैत्य करते अधिद्वेष गेला होता वनवास पुनरपी वर्धिली त्याशी मागुती वाचेल मानुनी चूर्ण करती छेदोणी दाई दिशा टाकून घरी आले घरी पुनरापी दिवस गेला अस्तमाणी पुसरसे देवयाणी कचन दिशे उजवणी पितयाणी भरवी तसे कच माझा प्राणसखा ज्ञानीशी जरी घेईन दिखा दाखवी मज याचे मुखा म्हणून प्रलाप करीत असे कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञाने पाहत छिन्न विचिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी असे मंत्राचे सामर्थ्य कचे आला घरात त्वरित देवाणी संतोष करीत पितालिंगी कन्येशी दत्त शिष्य विचार करीती काही केलिया न मरे म्हणती गुरुकन्येचे असे प्रीत म्हणून गुरु वाचवितो आता उपाय करू याशी येईल उदयिक एकादशी मारुणी मिळवू पाने कशी गुरुमुखी पाजवू अशी निवृत्ती करुणी आली एकादशी तिने कथा ते बाहेर नेऊनी मारते जाल दैत्य शिष्य पानक करीती गुरुशी त्यात मिळविती समरस्ती स्निग्धा मिळवणी बहु अशी शुक्र गुरुशी देते झाले मागुती कुशी देवयाणी पितयाते विणवणी सखा आणि म्हणून अतिरुदना करीत असे शुक्र पाहत असे ज्ञाने न दिशे कच त्रिभुवनी खेद करीत असे देवयाणी कन्या मोह असे बहुत विचार करिता सर्व ठाई दिसू लागला आपला देही संदेह पडला शुक्रापायी कसे करू म्हणत असे कन्येशी म्हणे शुक्र देखा कच नके नये आता ऐका माझे उदरी असे निका केवी काढू तयाशी याशी काढिता आपण अशी मृत्यू होईल परी अशी काय अभिलाष असे त्याशी म्हणून कन्येशी पुसत असे पित याशी विनवी देवयाणी अभिलाष होता माझे म्हणे भार्या होईल त्याची म्हणून दोघी असती तुझ पाशी येणे व्हावे माझा पती होता संकल्प माझे चित्ती जरीने आणशी माझा पती प्राण त्याजीने म्हणत असे संदेह पडला शुक्राशी बोधी झाला कन्येशी त्याशी आणि आपणाशी मृत्यू होईल अवधारी कन्या म्हणे पित्याशी समजता तू वाचविशी आपुला प्राण जाई म्हणशी अति आश्चर्य म्हणत असे शुक्र म्हणे देवयाणी मंत्र असे संजीवनी मंद वाचून नेणे कोणी माते कोणी उठविलं मंत्र सांगू नये कवणा षटकर्ण तर जाईल गुण कशा करिता आपला प्राण जाईल म्हणे शुक्र देखा न ऐकी कन्या देवयाणी पित्याचे चरणी धरुणी विनवितेशी कर जोडून मंत्र आपणाशी शिकवावा कथाशी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझं तरी मंत्र कोणी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येशी मंत्र सांगू नये स्त्रियांशी दोष असे परियशी वेदशास्त्री असंख्यात स्त्रियांशी मंत्र प्रतिभक्त जपू नये मंत्रयुक्ती सांगता दोष आंबा घडती मंत्र सत्व जाईल पित्याशी म्हणे देवयाणी सुखे असा मंत्र जपुणी तेजीने आपला प्राण म्हणून आली मूर्छनात येते वेळी शुक्राची कन्येवरी प्रीती उठवून दिशी अलिंगती मंत्र दिशी सांगती संजीवनी अवधारा कच आपल्या पोटी होती तोही होता ऐकता मंत्र झाला षटकर्णात मग जपिला कच निमित्ते शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोनी मंत्र जपून देवयानी पितयात उठविले 3 वेळा मंत्र जपता कसे पाठ केला जात होता संतोष करी मणी बहुना कार्य साधिले म्हणून शुक्राचार्याशी नमुनी कच विणवी कर जोडुनी द्वैत द्वेषे मरुत म्हणून निरूप द्यावा आपण अशी स्वामी धम विद्या शिकलो जे जे म्हणीचे लादव तुझे कृप पूर्ण झालो म्हणून चरणी लागला शुक्राचार्य हर्षणी निरूप दिला संतोषिणी पालावधरी देवयाणी आपला पती होई म्हणे तुत्ते मारिले दैत्य सकळी प्राण आणविले आपण बळी विद्या शिकलाची पित्याजवळी अवश्य बरावे म्हणावे म्हणत असे कच म्हणे एके बाळे गुरु कन्या भगिनी बोले तुवा अमुते वाचविले माता होती निर्धारे वरिता दोष आपण अशी दूषण करीती समस्त ऋषी बहिण तू आमुची होशी म्हणून विनवी ते वेळी देवयाणी कोपणिया शाप दिदला तस्मिनी तया वृथा होय तुझी विद्या समस्त विस्तरशी तत्काळी माझी अंतकरणीची आशा तुवा केली दुर्दशा विद्या नाही तुझे लवलेश म्हणून शाप देत असे कच म्हणे तियेशी वाया शापिले आम्हाशी पुरुष होईल तुझे ऐसे ब्रह्माकुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझं शिकविल्या गुणी पुढे मंत्रानं चाले जाणं ऐसा शाप देऊनी कच गेला निगुणी संतोष झाला इंद्रभवनी दत्त जीवनी नेवेची शुक्राचा संजीवनी मंत्र कामाने झाला पात्र श्रियाशीने सांगावा मंत्र म्हणून श्रीगुरु निर्भूती स्त्रियांची कारण पतिसेवा याचे कारण मंत्रण द्यावा व्रत वास करावा गुरु पुरुष निरोप सावित्री विनवी श्रीगुरुशी व्रते आचरणी प्रोवशी तुझे वाक्य अम्माशी एखादे व्रत निरोप व्हावे तू तारकण विश्वासी तुझं वाचन नेलो अनिकाशी तुझं तारक अम्माशी व्रत तुझी चरण सेवा भक्ती राय तुझ्या चरणी ऐसा निरोप दावा म्हणून लागली चरणी कृपा करी म्हणून या श्रीगुरु म्हणती दियशी सांगणे व्रत तुझ्याशी स्थिर होय अभेर पाण्याशी राज्य पावे तुझा पती दंपती मिळवी स्वामी याशी वाक्य कारण अम्माशी जैसा काही निरोपोदेशी तेने परी डावटो स्वामी या
जो गुरुचे वाक्य न करी तोची गोडे गौरव धरी तुझे वाक्य आम्हा तरी म्हणून चरणी लागती. भक्त वत्सल श्री गुरुनाथ सांगता जहाला अतिप्रीत विश्व तारावया समर्थ व्रत ऋषी सांगतसे. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगते अतिकुवत तुका ऐका ताती दंपतीनिका अतिप्रिया करुणीय. श्री गुरु म्हणती तयासी सांगेण व्रत इतिहासी ऋषी पुसुती सुताशी व्रत बर्वे निरोपावे. सुत म्हणे ऋषेश्वरा सांगूत व्रत मनोहरा स्त्री अथवा पुरुषवरा व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प निरामयवस्त ऐसा ईश्वर अर्चा त्वरित सकाळाभिष्ट पाविजे. विरक्त अथवा मदन रतेत विषयात्तर आसक्त जे पूजिती पूर्ण भक्त त्याशी ईश्वर प्रसन्न. संसार माया सागरात गुजराती जन समस्त एखादे समय श्री गुरुभक्त शिव व्रत आचरिती. त्याने पावतील पैल पार ऐसे बोलती वेदशास्त्र स्वर्गापवर्गा अधिकार त्याशी होती परियसा. विशेष असे एक व्रत एक सोमवार महासुखेश्वराचे ईश्वरार्चन करावे. एक सकाळाभिष्ट पाविजे. नक्त भोजन उपवास जितेंद्रिय करावे. विशेष वैदिक लौकिक मार्गी सुरुस विधीपूर्वक पूजावे. व्रतचारी ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी व्रतारवीला विधवाजरी व्रत करावे अवधारा. याचे पूर्वी आख्यान सांगता अशी गतिगण. एकचित्ते परिसाजन ऋषी स्तोम सकळिक स्कंद पुराणीची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्व काळी अवरत होता. राजा एक अवधारा चित्तवर्म नाम त्याशी धर्मात्मा परियशी धर्ममार्ग आचार्य हर्षी. अधर्मी आता शिक्षा करी अखिल पुण्य त्याने केले. सकळ सपदे सांभाळविले समस्त वैरी जिंकिले. पराक्रमी महाशौरी सहपत्न्या धर्म करीती. पुत्र कामे शिवा पूजिती ऐसे किती काळ कर्मिती. कन्या जाले तयाशी अतिसुंदर लक्ष्मी जैशी पार्वती स्वरूपिणी. तेज पाके सूर्यकिरणी अति लावण्य रूपी वर्तावया जातकाशी बोलवली सकळ ज्योतिषी. द्विज म्हणून अपुरेशी जातक वर्ती अवधारा. म्हणती कन्या सुलक्षण नाम श्रीमंतिनी जाण. उमेशारे मांगल्यपण दमयंती रूप होय. भगीरथी सम ज्योतिषी लक्ष्मी गुणे परियशी. ज्ञाने देव माते सरशी जाण्याची एवढी पतिवर्ता. सूर्यासारखी होईल कांती चंद्रासारखी मनशांती. 10 सहस्र वर्षे व्याखी पतीसहित राज्य करील. ऐसे जातक वर्तवले दिशी राव करीत अति वर्ष दाखिले आणि ब्राह्मण असं देता दाल आनंदे. असता राजा सभेशी द्विज एक परियशी. भयन धरिता वाक्याशी बोलता जहाला अवधारा. ऐक्या राया माझे वचन कन्या लक्षण सांगेन. 14वे अधी वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येशी. असे वचन ऐकून राजा पडेला मूर्छितनी. चिंता करी बहुमरणी ब्राह्मण वचन परिसता. असे सांगून ब्राह्मण निघून गेला तक्षण. राजा वयाचे खोचांत करण म्हणून ईश्वराधीन सर्व. असे बाळपण क्रमिता सीमांतिनी वर्ष जाता. चिंतित होता माता पिता वराडे केवी करुणंती. 14वे वर्षी विधत्व येणे म्हणून सांगितले ब्राह्मणे तेने व्याकुळ तिक्त करण. राजा पत्नीचे कन्या खेळे राजांगण सर्वे असती. सखीजन बोलता ऐकिले वचना. 14 वर्षी विधवत अशी 19 वचनी कन्या करते चिंतन. वर्तन आली एक दिन त्या घरी ब्राह्मण स्त्री बदनवलक्य पत्नी नाम तिची अश्वामित्रायणी. घरात आली पती पवित्रिणी त्यांना लागे चरणाशी. साष्टांग नमुनी कर संपुट जोडून विनिवितशी करुणावचनी. माते प्रतिपाळे म्हणतशी सौभाग्य स्थिर अहोवण उपाय सांगे दया करून. चंचल असे अंतकरण म्हणून चरण लागली. ऐकोणी कन्याचे वचन बोले विपकश्री जाण. शरण रिघावे उमारामपणा अहैव पण स्थिर होय. कन्या विणवी तियेशी कशी सांग आम्हाशी. जननी तुत होशी कसे व्रत सांगी म्हणे. विपस्त्री सांगे तयेशी. सोमवार व्रत परियेशी. पूजा करावी शिवाशी उपवासुनी अवधारी. बर्वे सुष्णात होवणी दिव्य वस्त्र परिधानुनी. स्थिर म्हण करुणी पूजा करी गौरीहरा. अभिषेके पापक्षय पीठ पूजित साम्राज्य. गंगाक्षता पुष्णम मानले. सौभाग्य शोके अखिल पावे. सुगंधी होय धूपदावे. क्रांती पावी ते दीपदाणे. भोग नैवेद्य अर्पणाने तांबूलदाणे लक्ष्मी स्थिर. चतुर्बुद्ध पुरुषार्थ नमस्कार करिता त्वरित. अष्टसर्व दांदत ईश्वर जप केलिया. होमे सर्व कोश पूर्ण. समृद्धी स्तविता होय जाण. भोजन करिता ब्राह्मण सर्व देव तृप्त होती. असे सोमवार व्रत करीव तू कन्या निश्चित. भय आलिया दुरित परिहरती महाक्लेश. गौरीहर पूजा करिता समस्त दुरित जातो परता. ऐकुणी सीमांतिनी त्वरिता अंगीकारले व्रत देखा. सोमवाराची या व्रत आचार्य सीमांतिनी त्वरिता. पिता देखून चिंतित विवाहयोग्य म्हणून राजा विचारी मानसी. व्रत करे कन्येशी जैसे प्राप्तव्य असे दिशी तैसे घडले मानत असे. विचारा वया मंत्री अशी पाठविता. झाला राष्ट्राची दमयंती नळ वंशी. इंद्रसेन कुमारक चंद्रा गद वर बरभा. बोलवती विवाह शोभा. कन्या दिधली संतोषे. राजे भूमांडलिक देखा. समस्त आले वराडिका. विवाह केला विवेका. मोत्साह नानापरी. नाना द्रव्यालंकार वराडिका देव रूपवर. अखिल दाणे देकार. विप्रांसी देता झाला देखा. पाठवणी केली सकाळिका. जावई ठेवला कवतुका. कन्या स्नेह अनेका. म्हणून राहावी राजपुत्र. शूरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही.
काळक्रमिता एके समयी जलक्रीडे निघाला. कलिंदी म्हणजे नदीशी, राजपुत्र परियशी, सर्व दळ समागेमेशी केला नदीशी विनोद. राजपुत्र नदीत सर्व निघाले लोक बहुत विनोद असे पोहता नदीत अशी किल्लखेडा. पोहता राजकुमार देखा बुडाले मध्ये गोंदा गंगोदका. आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणता ती. सर्व सैन्य लोक सकळ होते नावेकरी प्रबळ. उदकी पाहती तय वेळ न दिसे कुमार बुडला. उभय जणांची सैन्य धावत गेले राजा ध्याना. व्यवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला. कालंदीय डोहात सर्वे गड्या राव होता पोहत. अदृश्य झाला त्वरित न दिसे गंगेत बुडाला. ऐकोणी राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तक्षणी. कन्या एकटाच श्रवणी तेजू पाहे प्राण आपला. राजा कन्येशी संमुखित आपण गेला धावत. राजश्री अशी शोक करीत कन्या दुःख अति बहु. सीमांतनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका. शरण निघाले तुझ्या एका मरण कैसे आले मदत. मृत्यू 14 वर्षे जाणे म्हणून धरले तुझे चरण. उरता झाले गौरीपूजन तुझे संहित सोमवारी. तुझे देणे अढळ सकाळा. उपेशिले ज्वास्व निळा. आप कीर्ती तुझे केवळा. शरणागता रक्षी रक्षी स्मरण करी श्रीगुरुशी. याज्ञवल्क्य पत्नीशी सांगितले व्रत आंबाशी. अहे व पण म्हणून तुझे वाक्य ऐकून पूजा केली देवभावानी. उरता होतेसे माझे म्हणे शीघ्र विनवीत शिवाशी. ऐशे दुःखे प्रळपित सीमांतने जाय त्वरित गंगा प्रवेश करीत म्हणले म्हण निघाले विवेक गंगोशी. पिता देखोणी नयनी घरावयात गेलो धवणी. अन्यथा लिंगोणी दुःख करी अत्यंत. समस्त मंत्री पुरोहित सकल सैन्य दुःख करीत. बोलविती नाविके इरात पहा म्हणते गंगेत. गंगा समस्त शोधिती न दिशे कोण गती शोक करी. श्रीमंत राजा संकोशी लिहेशी. राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख. सांगू गेले पुत्र शोक इंद्रसेना रायाशी. ऐकून इंद्रसेना दुःख करी होती गहन. भार्यासहित निघून आला त्या मृत्यूस्थळा. दोघे राजे मिळून प्रलोप करीती रोदणी. हा हा कुमारा म्हणून पूरशिर पिटीत आती. हो पुत्र हो तात म्हणत राजा असे लोळत. मंत्री राजा कुळ समस्त सगळं दुःख करीती. कुठे गेला राजपुत्रा म्हणून सीमांतिनी रडत. खिन्न होती समस्त माता पित्रा शूराश राधी. सीमांतिनी म्हणे पितयाशी. प्राण त्यजीन पतिसरशी वाचुनिया संसाराशी. काय उपयोग वैदत्व असे. पुसरी सकाळ द्विजांशी करावे सहगमन कैशी. विप्र सांगती रायाशी प्रथा वेगळे करू नये. प्रत्य विचारावे नदीत दहन करावे कन्येसहित न दिशे बुडाला गंगेत केवी करायला म्हणत होती. आता असे कारण प्रत सापडावे तवर राखणे. ऐका दिवचन राजा कन्याशी विनवित. असे व्याकुळ दुःख करीती मंत्री पुरोहित बनती. जे जे अशेर होणार गती ब्रह्मादिकानं टळे खळा. होणार झाली देवकरणी काय कराल दुःख धरुणी. ऐशी मंत्र संभोगणी राज्य यांती चला म्हणती. निघाले राजे उभयंता मंदिरा पातळे दुःख करीत. इंद्रसेन अति दुःखित न विसरे कधी पुत्र शोक. राज्य व्यापार सोडून दुःख करी पुत्र चिंतनी. गोत्र जादी व्योपुणी राष्ट्र घेतले सकळिक. सहभार्या रायाशी ठेविले कारागृहाशी. पुत्र शोक बहुत याशी राजभोगी टाळ नाही. चित्रवर्म राजा देखा कन्या ठेविली ममत्विका. प्राण त्याची पाहू निका लोकनिद्रा म्हणून. राजा म्हणे कन्येशी पुत्र नाहीत आमच्या वंशी. कन्या तू एक तू आमाशी पुत्र म्हणून ती पती बाळ. लोक निंदिते आम्हाचा वंद्यत्व नाही परियशी. वर्ष एक क्रमी तोच तू वैशी. पुढे आचार करी बाळे. पिता वचन ऐकून करीतसे बहु चिंतन. म्हणे देवा शोळ पाणी केवी माते गांजिले. असे विचारी मानसी वृत्त आचरी तिचे सुरशी. सोमवार उपवासी विश्वपूजा करीत असे. इतके होता राजकुमार बुडला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नागा लोकीची या नारी आल्या होता नदी तरी. राजकुमार आला पुरी नदी तटकागी वाहत. देखून या नागकन्या काढेती संतोष करून या अमृत शिंपीची शानून या जागृत झाला राजकुमार. नागकन्या मिळून त्याशी घेऊन जाती तक्षकापाशी. विचित्र नगर परियशी आश्चर्य पाय राजकुमार. पाहे पाताळ नगर रचना जैशी शोभेंद्र भवना. गोपूर दिसती महारत्ना जैशी विद्युल्लता लखलखित. वज्र नीळ वेडू यशी माणिक्य मुक्ता फळेशी. महारम्य पुरी जैशी सूर्यकांती परिशोभा. चंद्रकांती सरसी भूमी. महाद्वार कपाट हेमी. अनेक रत्ने नाही उमी. ऐशी मंदिरो प्रविशला. पुढे देखता सभा थोर. समस्ते बसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसत आती. सभे माझी अतिशोभित मध्ये दिसे पन्नगनाथ. जैशी सूर्यकांती फांकत अति उन्नत बैलास बसला असे. अनेक श्वेतपणे दिसती जैशी विजू असे निखळपती. पितांबर व्यास ज्योती. रत्नकुंडल मंडल देखा. अनेक रत्न खचरे देखा. मुकुट मिरवती रहस्य देखा. सहस्रपणे मिरवी तक्षका. ऐसा सत्य बसला असे श्रुप यौवन नागकन्या. नाना आभरणे लवणीय. अनेक सहस्र यौवनीय सेवा करीतील तक्षकाची. असे सवासणी देख राजा बैसला असे. तक्षक देखोनी राजकुमारके नमन केले तैबळी. तक्षक पुषे नागकन्याशी. कैसा कुमारक अनिलाशी. सुलक्षण दिसतो कैशी कोठे होतो म्हणून या. नागकन्या म्हणती त्याशी. नेनो नाम याचे वंशाशी. वाह्यात आला यमुनेशी घेऊन आलो तुम्हा जवळी.
तक्षक पुष्यकुमार कशी नाम कवण कवणवशी काय कारण आलाशी कावण देशी वाक तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नौषध राज्याधिपती ऐका नळनामा पुण्यवंता लेखी त्याचा पुत्र इंद्रशेन जन्म आमच्या दयापासून चंद्रागद नाम आपण गेलो होतो श्वरगृहा जलक्रीडा करावयाशी गेलो होतो यमुनेशी विधिवंश अम्माशी बुडून नदीत अवधारा वयात आलो नदीत नागकंड मध्ये देखत घेऊन यायला तुम्हापर्यंत दैव आपुले सापडल्या पूर्वजिती पुण्यशी भेटी झाली चरणाशी धान्य माझे जीवनाशी कुटार झाला म्हणत असे कुणा वचन ऐकून तक्षक बोले जंतुशीने नको भिवू मनोदय दर देत त्यावेळी शेष्य म्हणे कुमार बाळा तू विसरूची मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवण देव पूजित असे असे कोणी राजकुमार हर्षे दाल निर्मळ सांगताचे विस्तार आपला देव शंकर देखा समस्त देवाचा देव नाम आहे सदाशिव वाम मागे उभा अमूर्व त्याते पूजितो निरंतर त्याचे रजिती जनिती ब्रह्मा सृष्टी सुजितो अनुभव त्याचा सदाशिव आम्हा पूजित असो सर्व काळी ज्याचे सत्व गुणेशी विष्णू उपजला परियेशी प्रतिपालक लोकांची त्याच्या शिवाशी पूजित असे ज्याच्या तामसापासून एकादश रुद्रगण उपजले याची कारण प्रत्यय करता नाम त्या नाम दाता विधाता जो आपण उत्पत्ती स्थिती लय कारण तेजाशी तेज असे जो कोण त्याचा ईश्वर पूजित असे पृथ्वी आप तेजाशी जो पूर्ण असे वायुसार रायकाशी ते जो पूजित शिवाशी म्हणे राजकुमार देखा सर्वभूती असे पूर्य चिन्मय आपण निरंजन जो रूपे असे चिंतन त्याचा ईश्वर पूजितो सदा ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्र असे चंद्रमौळी त्याचा शंकर पूजित तशी ऐसे एकोणी वचन तक्षक संतोषाला अधिगण राजकुमार अलिंगोन तुष्टलो म्हणत असे तक्षक म्हणे त्यावेळी तुझं देवीन राज्य सुकडी तुवा राहावी पाताळी अनंत भोग भोगी आता माझे लोकी जे रत्न जे मुख्य असे पवित्र जे सैन सन्मस्त मुख तुझ्या म्हणत असे पाताळ लेखींची रचना परम पाहे पा अनुपम्या कल्पा वृक्षादी मनोरम आहेत माझ्या नगरात अमृत देखील स्वप्ने कोणी भरले असे जैसे पाणी तळे बावी पोखरणी आहेत माझ्याद्वारे नाही मरण भय येते रोग पिढादी समस्त निणती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे सुखे असे कुमर मानत तक्षक असे सांगत राजकुमार असे विणवित करुणा वचने करुणिया राजकुमार विनवी तक्षकाशी एक पुत्र आपण पितयाशी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे नूतन माझे पाणी ग्रहण तेथे असे अंतःकरण पाहावे मात्या पित्याचे चरण दुःखी असलेलं मद लागी आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याजीतील देखील तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतःकरण राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्ना भरणे त्याशी अमृत पाजावी बहुवशी आणिक देती स्त्रीयशी अल्प वृक्ष फळे देती अपूर्व वस्त्राभरणे समजते जे अपूर्व असे शेती ते अमूल्य वस्तू द्यायला दहाला इतके देवणे कुमाराशी तक्षक म्हणे परियशी जे जे काळी अम्माशी अम्मा स्मरशी तुझे कार्य सिद्ध पाहुशी आणिक संतोषिनी मागुरती वस्त्रे वाहणे अतिप्रीती तुरंग दिल्ला मनोगती सर्वे देत कुमार आपुला चंद्रा गद कुमाराशी तक्षके तिदले अतिहर्षी निरोप दिदला परियशी वाहन तुरंग मनोहर तक्षकाते नमुनित्वर चंद्रागद वारुवरी चढत मनोयोगी मार्ग क्रमित नाग कुवर सवे असर जयस्थानी बुडाला तार पावला देते क्षण लागला निघाला बाहेर वसरून नदी तटी उभा असे सोमवार असे तो दिवशी सीमांतणी आली स्नानाशी होत्या सखिया सेवेशी त्याही मिळून नदी तरी सीमांतणी म्हणे सखियाशी आश्चर्य दहाले पहा कशी उदकांतून निघाला परियशी सर्व असे नागकुमार राक्षस होईल विशुधार रूप धरणे असे नरू निश्चर असे मनोहर तुरुंगारू झाला असे कैसे पाहाव रूपयाशी जैसा सूर्यप्रकाशी दिव्य मालंबरी कशी सुगंध असे परिमळ दश योजनेपर्यंत वास येतो अधिकृत पूर्वी देखील असे स्वरूपता दिसर असे परियसा स्थिर स्थिर भीत व्याता पाय याची स्वरूपता आपुला पती सादृश्य म्हणता रूपाठवी तयवेळी राजकुमार पायाची मने रूपे माझी वधू अशी गळसरीण दिसे कंठाची हारण दिसते मुक्ता फळाचे अवलोकितसे अंग खुण न दिशे हळदी करंग कुंकण चिंता व्याकुळ रूपहीन सादृश्य दिशे प्राणेश्वरी मुनी विचारी मागुता रूप तुझे आठवित शृंगावरुणी उत्तरत नदी बसला बोलो ओणी सीमांतिनिशी पुरुषसे मती प्रियंशी तुझा जन्म कवण वंशी पुरुष तुझा कवण सांग का कोमाईलीच बाळपणी दिसशी शोकालक्षणी सांगावे आम्हा विस्तारुणी अतिस्नेह पुसरशी ऐकुणी सीमांतिनी देखा आपण न बोले लाजे एका सखियते म्हणे विवेका सांगा अमृता वृत्तांत सखिया सांगा ती तयाशी तिचे नाम सीमांतिनी परियशी चंद्रागदाची महर्षी चित्रवर्म्याची एक कन्या इच्छा पती सुती सुंदर चंद्रागद नाम थोर जळ क्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा त्याने शोक करिता ऐशी वैद्यत्व आले बरी अशी दुःख करिता 3 वर्षी लावण्य पण ऐशी झाले घरी सोमवार व्रत बो असेची आचरत म्हणून आजी स्नानानिमित्त आली असे नदीशी
इच्छा शिवशराची स्थिती ऐका, पुत्र शोककर्त्या दुःखा, राजा हिरतल दयाधिका कारागृह घातले असे. तया कारणे सीमांतनी पूजा करी शूलपाणी सोमवार उपोषणे भोजन करी असा. इतके सखिया संगती मग बोले आपण सीमंती, तुम्ही कौन पुसता आम्हा प्रती गंधर्प रूप तुम्हा असे. गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध साधव, नरहर रूप नररूप असा मानव, अमुते पुसता कवन कार्या, स्नेह भावे करुणी पुसता तुम्ही अति गहणी. पूर्वी देखिले होते नेनी न कळे खुण म्हणत असे. आप्त भावे माझे म्हणे स्वजन दिशे असे दिसताच नाही. नाम कवण सांगा म्हणून 8वे रूपे पतीचे. 8व पतीचे रूप करू लागली अति प्रलाप, पडली धरणी रुदित बाध्य बाष्प, मा दुःखे करीत असे. स्त्रियांचे दुःखे देखोणी कुमार पाहे तटस्थपणी, मूर्त एक सावरणी आपण दुःख करीत असे. दुःख करुणी कुमार देखा, प्रक्षालन केले आपुल्या मुखा, उगी राहे म्हणे ऐका, आपुले नाम सिद्ध म्हणे. सीमान तिनी करिता शोक, जवळी आला राजकुमारक, हाती धरुणी बालिका संभोखी तो प्रेमा भावे. एकांती सांगे तियेशी म्हणे तुझ्या भ्रातराशी, देखील आम्हा दृष्टीशी सुखी असे परीशी. तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येई, तुझा कांत चिंता न करीतो होतो आता दुसऱ्या दिवशी दर्शन घडेल. तुझा पती माझा सखा, माझा प्राण तुझी सखा, संदेह न करू बालिका सदाशिवाची शरणी आपण. अशी एखादी सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सीमांतनी बालिकेशी. सुटली धारा लोचनी शतगुण प्रेम नयनी, विचार करतेसे म्हणी हाची योग्य माझा पती. सारिके वाटे मुख कमळ, नयन सुंदर अति कोमळ, ध्वनी होय बोल चपल, हास्य मुखे बोलत असे. मृदू वाक्य माझे पतीशी, त्याच्याची बोलती हशी, धरिता माझ्या कराशी अति मृदूपण लागले. माझ्या पतीचे लक्षण मी जाणे सर्व ही खुण, समस्त आहे ती प्रमाण ह्याची होय प्राणनाथ. यास देखता माझे म्हण, विगरुणी धारा सुटती नयन, नवल म्हणे विचारुणी मागुती अनुमान करीत असे. दैवहीन असे आपण कैसा येईल पती म्हणून, बुडाला नदी सिद्धजानी न मागुती म्हणती, कशी मज मेला पती ये मागुता न ऐको काणी अशी कथा. स्वप्न देखील मी भ्रांता, काय वसत असे माझे म्हणे, धूर्त होय की विषदारू, राक्षस किंवा यक्ष किन्नरू, कपटाविषयी आला नरू, म्हणून मी म्हणे विचारित होई किंवा होईल माझे व्रत. मुनी पत्नीने सांगितले म्हणता, किंवा प्रसन्न गिरिजानाथ, नवलणवे म्हणत असे. ज्याशी प्रसन्न शंकर, त्याशी कायचा दुःख विकार, चिंतीने पावीचे निर्धार, अशी योजी सीमांतनी असे होता. राजकुमारू आरूढ जहाला, आपण वारू इंद्र मागे, प्रतिकुरू सीमांते नरीशी निघाला असे. मनोगी पावला नगरा, श्रीकृषी सर्व पुत्र वासुगी पाठवित या नगरात. तुवा जाऊने वैर्याशी सांगे इष्ट ती, वधियाशी न ऐकता तुझे बोलाशी सहारेण म्हणावे. असे वचन ऐकून पावला तुरी राजभवनी उभा राहून, कठोरी वचनी बोलत असे नगार देवाशी. त्याला शीघ्र कुटुंबेशी चंद्रा गाद्याचे भेटीशी, गेला होता पाताळाशी तक्षकाची इष्टतीशी जाणा. कालिंदीय नदीत बुडाला प्रचन वख्यात, तुम्ही केला स्वामिघात राज्य हृदय. त्रिदर्शनाचे आता सांगे तुम्हाचे टाटा केलं, प्रणाशी चरण जावे शीघ्रशी. सिंहासनी बैसवा इंद्र शेणा, तक्षका सरिका मित्र झाला, तुमच्या कर्ण असती माळा, शीघ्र त्याला चरण कमळा. चंद्रागत दर्शनाशी नायकाल जरी माझे वचन, आताचे घेईल तुझे प्राण, रक्षकाने केले निरूपण. म्हणून आलो सांगा ते असे वचन ऐकून दावीज विचारायची म्हणे, आपण केली बुद्धिहीन, आता शरण निघावे, जरी करू बलात्कार, तक्षक करील संहार. लोकात होईल निंदा पार, प्राण जाईल हानी असेल. अशी विचारणी माणसी बाहेर काढली. इंद्रशेणाशी नाना वस्त्रे आवरणीशी, बसविशी सिंहासनी विन जिताती तयाशी, अपराध घडले आपण अशी, प्राण राखावे आम्हाशी, म्हणून चरणी लागती. द्राया इंद्रशेणाशी तक्षक पुत्र सांगे अशी, तुमचा कुमार आला परियशी, वासुकी बेटी गेला होता ऐकता राजा संतोषी. आठविले दुःख देवकेशी, मूर्छा येऊनी गझरिणीशी, पत्नी सहित पडी गेला. उठवी नाग कुमार त्याशी, दुःख विसरा करा अशाची, येतो पुत्र भेटीशी, म्हणून सांगे उरला असे. ऐकून राजा अतिवर्षी बोलण सांगे मंत्री अशी, नगर शृंगार कराव्याशी निरूप दिला. त्यावेळी असा निरूप घेऊन बैठकी निघाला आपण, समस्त निघाले दायद आपण. राणी वसदिक करुणिया, मंत्री पूर्वज एका, समस्त निघाले नगर का पाहू म्हणजे कौतुका मेला भमर म्हणून. आनंद झाला सकळिका, राजा म्हणे महाळसुका, पाहिण म्हणून पुत्रमुखा, शीघ्र जातो अवधारा. सर्व वांजंत्र्याचा गदर, नगर लोका संतोष धीर करीताते, जय जयकार अत्युल्पास करीताते. ऐशी जाऊन पुत्राशी भेटी झाली परियशी, चंद्राकांती पितयाशी, नमस्कारिले साष्टांगी अतिप्रेम पुत्राशी, अलिंगराजा प्रीतीशी, सद्यवित कंठेशी, सुटल्या डोकधारा. पुत्राशी म्हणे इंद्रशेण आला बाळा माझा प्राण, शेवपण होतो तुझे म्हणून सांगे दुःख आपले. मातेशी अलिंगण दुःख करी अतिगण, विनवितशी संभोगण आपण निमित्त कष्ट देती. पुत्र नव्हे मी तुमच्या शत्रू, जाऊन आपले सुखार्थू दुःख दिले तुम्हा बहुत, नदीचे तुम्ही केली जावा. आपण जाऊनी पाताळी सुखी होते, शेषाजवळी तुम्ही कष्टले जिथं अविलेली मज निमित्त हो राहते.
काष्टासारखे अंतकरण पुत्राचे जे तुम्ही जाणं माता जीव जैसे मिळणं पुत्रानिमित्त कष्ट भाऊ. माता पितांचे दुःखे जो नेणी तोची मूर्ख उत्तीर्ण व्हावे अशक्य स्तनपान एक घडीचे माते विण देवता का नाही पुत्राची विशेषता ऋण उत्तीर्ण नव्हे का. माता म्हणजे भवानी दुःख करी जननीशी तोची जय यमपुराशी पुत्र नोहे त्याचे वंशी रातजन्म सप्तजन्म दरिद्री अशी माता बिनवणी भेटता दहाला भाऊ बहिणी इष्ट सोहरे अखिली जणी गधा नादी नगर लोका इतुकिया अवसारी प्रवेश दहाला नगरपुरी समारंभ केला तोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्राशी वस्त्र भूषणाती अशी देता दहाला परियशी इंद्रसेन अपती प्रती चंद्रा गंध सांगे पित्याशी तक्षकोपकार विस्तारेशी प्राण वाचविले आम्हाशी द्रव्य दिले अपर मिळत जी वस्त्राभरणे विधली होती तक्षक जाणे पित्याशी देवणी चरणे नमित झाला पुत्र देखा निरोप दिदला नागपुत्राशी नांद्रसेन कीर्ती अर्थिवर्षी वृत्य पाठविले विंगेशी चित्रवर्म नगर आते राजा म्हणे वेळी सुन माझी देव गळी दिशेनी धर्म वाचला बडी पुत्र माझा अवधारा तिने आराधीला शंकर हवे पण तिचे तीन म्हणून वाचला माझा कुमार सभागती सुन माझी म्हणून पाठवा व्यंगेशी वार्ता लिहिली संतोषी विश्व वर्म रायासी म्हणे राजा इंद्रसेन हिर निघाले झडकरी पातळी चित्र वर्मापुरी व्यवस्था सांगतो कुशली चंद्रा गंध शुभवर्ता ऐकून राजा संतोषी देखा तरी झाला महासुखा दान विद्युत अपार एका वस्त्र भूषणे ऐरासी इंद्रसेन राजा देखा पुनरुपी आला वराटिका चंद्रा गड पुत्र निका सर्वे सकल कलत्रेची महोत्सव गर्दी थोर विराड केली द्रोंदर चंद्रागंध प्रतिकार सीमांतिनीशी भेटला पाताळीची अमूल वस्तू प्राणेश्वरीशी अर्पित पादविता झाला अमृत महानंद कल्पवृक्ष फळे देखा देता झाला स्वपत्निका अनर्घ्य वस्तू अभारणिका दश योजने कांती फाके अशा उत्साह विवाह केला आपुले परिशी निघाला सीमांतिनीचे दैव भरे पती समागमे जातसे जावणी आपुले नगराशी राज्या स्थापित पुत्राशी देहा सहस्र अब्दे हरजी राज्य केले अवधारा सीमांतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवाराचा पूजा केली गौरी हरास म्हणून पावली इष्टार्थ असे विचित्र असे व्रत म्हणून सांगायचे श्री गुरुनाथ एक सुवासिनी म्हणत अति प्रीती करुणिया असे व्रत करी हो तू आता अहे व पण अखंडिता होतील तुझा कन्या पुत्र बहुता अमुचे वाक्य अवधानी दंपती म्हणून श्री गुरुशी तुझी चरणसेवा अम्माशी त्याची व्रत निर्धारीशी अम्मा व्रत कायसे आमचा तू प्राणनायक तुझं वाचून नेणो अनिक तुझे चरण असते निक म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती निर्यासी आमुचे निरूप करायची व्रत आचरा सोमवारीची त्याची सेवा अम्मा पावे निरूप घेऊन श्री गुरुचे व्रत करते सोमवाराचे आली माता पिता त्यांचे बेटी झाली श्री गुरुची ऐकून कन्या पुत्र वाता पुन्हा संतोष करते अन्यथा द्रव्य विचिती अपरिमिता समाराधना ब्रह्मणाशी पूजा करते श्री गुरुशी आनंद अति मानसी समारंभ बहुशी बरीच करीती भक्तिपूर्वक ऐशोपरी वेदोणी श्री गुरुचा निरूप घेऊन गेली यमा परतोणी ख्याती झाली चारी राष्ट्री पुढे त्या दंपतीशी पुत्र पादशतायुषी झाले एका त्वरितेची नामधारक श्री गुरुंचे प्रतिवर्षी दर्शनाशी दंपतीची भक्तीशी ऐश्वशिषे परियशी श्री गुरुची अवधारी ऐशे श्री गुरुचरित्र शुद्ध सांगे पवित्र नामधारक अतिप्रित ऐकत अवधारा गंगाधराचा कुमार सरस्वती विनवी गुरु किंकर स्वामी माझा परंपार नृसिंह सरस्वती ऐशी ब्रीद कीर्ती देखा समस्त जन तुम्ही ऐका प्रसन्न होय तत्कालिका न धरा संदेह मानसी साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी मनगटी कसता कंकणाशी आरसा काय पावा प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेशी प्रमाण काय परियशी ख्याती अशी भूमंडळीशी कीर्ती श्री गुरु येतीची ऐका हो जन समस्त सांगतसे मी हित सेवा करवी श्री गुरुनाथ त्वरित होय मन कामना अमृताची आरवटी घातली असे गोमटी पान करा हो तुम्ही गोटी गधानी वरी सकळिक श्री गुरुचरित्र कामधनु ऐकता होय पतित पावणू नाम ज्याचे कामधनु जे जे चिंतिले पाविजे ज्यांचे चित्त श्रीचरणी बैसले त्यांचे सर्वही कार्य साधले अक्षय पदय अनयासे पावले श्री गुरूंचे प्रसादे इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक धारक संवादे सीमंतनी आख्यान नाम 35 अध्याय श्री गुरु दत्तात्रय प्रणवस्तु श्री गुरुदेव दत्त श्री श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्याय नमः शिष्योपदे नामकरणी लागे सिद्धशिया चरणी विनविदेशे करजोडूनी भक्तिभावे करुणिया जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न।